ज्ञानेश्वरी अध्याय 18वा. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्मजरा जलदजाळ प्रभंजन. हे निष्पापा, आपल्या सेवकांचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म आणि म्हातारपण रूपी मेघांच्या फळीची धुळदान करणाऱ्या हे वायुरूपी श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळकुळ निगमागमद्रुमफळ फलप्रद. हे अतिशय सामर्थ्यवान अशुभ समुदायांचा ज्याने नायनाट केला आहे अशा वेदशास्त्ररूपी वृक्षांचे फल असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. हे स्वरूपतः पूर्ण असलेल्या, ज्यांच्या विषय वासना नाहीशा झाल्या आहेत, त्यांचा कैवार घेणाऱ्या, कालाच्या करामतीसह अंकित करून ठेवलेल्या, अंशादी विभागापलीकडे असलेल्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव निष्कळ स्फुरद मदानंद बहळ नित्य निरस्ताखिलमळ मूलभूत. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिलमळ मूलभूत. हे निरुपाधिका, ज्याच्या ठिकाणी जोराचा विपुल आनंद प्रगट आहे, अशा संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या, सर्वास कारण असलेल्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव स्वप्रभ जगदंबूदगर्भनभ भुवनोद्भवारंभस्तंभ भवध्वंस. हे स्वयंप्रकाशा जगदरूपी ढगाचा गर्भ, ज्यात संभवतो अशा आकाशा, स्वर्गादी लोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांब असलेल्या, संसाराचा फडशा पाडणाऱ्या श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. जय जय देव निश्चल चलित चित्तपान तुंदिल जगदुन्मीलना विरल केली प्रिय. हे स्थिर असणाऱ्या साधकांचे चंचल चित्त पिऊन तुंदील झालेल्या, जगत प्रकट करण्याचा एकसारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव. हे अत्यंत शुद्धा ज्ञानोदयरूपी अरण्यातील हत्ती, म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे अशा, तसेच शमदमय करून मदनाच्या भयाचा नाश करणाऱ्या दयासागरा श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय दैवैकरूप अतिकृत कंदरप सर्पदर्प भक्तभाव भुवनदीप तापापः. जय जय दैवैकरूप अतिकृत कंदरप सर्पदर्प भक्तभाव भुवनदीप तापापः. हे अविकारी मदनरूपी सापाच्या घमेंडीचा धुव्वा उडविणाऱ्या, भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणाऱ्या व तापाचा नायनाट करणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जैत भवजनीय मायागम्य. हे अद्वितीय परिपक्व झालेल्या वैराग्य वासनांचेच काय ते भक्त प्रेम असलेल्या, आपल्या दासाच्या स्वाधीन होऊन राहिलेल्या, भजन करण्यास योग्य असलेल्या, मायेच्या ताब्यात न सापडणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्यकल्पतरो स्वसंविद्रुमबीजप्ररो हणावनी. कल्पनारहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे अशा परमात्म स्वरूपास प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा, स्वरूप ज्ञानरूपी वृक्षाची बी वाढण्याची जमीन असलेल्या देवा श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. हे काय ऐकैक ऐसेसे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. हे भेदरहित श्री गुरु असे तुम्ही आहात,
अशी पृथक पृथक अनेक विवेचनांच्या द्वारा तुमच्या संबंधाने स्तुती तरी काय करावी. ज्या ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन करू जावे त्या त्या विशेषणांनी दाखविलेले जे जे दृश्य स्वरूप ते ते तुमचे रूप नाही हे मी जाणतो. म्हणून या स्तुतीच्या शब्दांनी वर्णन करण्याची मला लाज वाटते. समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही अशी त्याची प्रसिद्धी आहे. परंतु जोपर्यंत त्याने पूर्ण चंद्र उदयाला आलेला पाहिला नाही तोपर्यंतच ती खरी असते. महाराज ऐका, चंद्रकांतमणी आपल्या पाझराने चंद्रास आपण होऊन अर्घ्य वगैरे देत नाही, तर ते अर्ध्याधिक देवण्याचे काम तो चंद्रच त्या चंद्रकांतमण्याकडून करवितो. वसंत ऋतू प्राप्त झाला असता झाडाच्या फांद्यास कशी अकस्मात पालवी फुटते हे कळत नाही, परंतु ते पालवी फुटणे थांबवून ठेवणे हे झाडांच्याही स्वाधीन नसते. सूर्यविकासिनी कमळाला सूर्यकिरणांचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचून राहणार. अथवा पाण्याला स्पर्श झालेले मीठ आपले अंग विसरते, त्याप्रमाणे जेव्हा मी तुझे स्मरण करतो तेव्हा मी आपला मीपणा विसरतो. मग जसा तृप्त पुरुष ढेकरेने व्यापला असता त्यास आपली ढेकर आवरून धरता येत नाही, महाराज मला तुम्ही तसे केले आहे. आपण माझा मीपणाचा नाश करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेड लावली आहे. अथवा एरवी तरी मी शुद्धीवर राहून जेव्हा स्तुती करीन तेव्हाच माझ्या हातून गुण व गुणातीत यांची तुलना केल्यासारखे होईल. आणि महाराज तुमचे स्वरूप एकरस आहे, मग तुमच्या ठिकाणी गुण व गुणातीत ही निवड कशी करता येईल. हे पहा, मोती अगोदर फोडून मग सांधणे चांगले, किंवा ते आहे तसेच संबंध ठेवणे चांगले आहे. आणि तू बाप आहेस व तूच आई आहेस अशा वर्णनाने तुझी स्तुती होत नाही, कारण की त्या प्रतिपादनात लेकरू या उपाधीचा विटाळ आहे. महाराज दुसरी एखादी व्यक्ती दास झाल्याने आलेले परावलंबी स्वामित्व तुमच्या ठिकाणी प्रतिपादनात काय अर्थ आहे. असे सापेक्षतेच्या उपाधीने उष्टी झालेल्या मोठेपणाने तुमचे वर्णन कशाला करू. हे स्वामीन, तू अंतर्बाह्य एकसारखा व्यापून असणारा आत्मा आहेस असेही म्हटले असता आत असणारा जो तू त्याला तुला बाहेर घालवला असे होईल. म्हणून महाराज आपण जसे खरोखर आहात तशा आपल्या यथार्थ स्तुती करता लागणारी विशेषणे जगामध्ये मला दिसत नाहीत, कारण की मौना वाचून दुसरा दागिना आपण वारंवार घालीतच नाही. तुमच्या संबंधाने काही न बोलणे ही स्तुती होय, काही न करणे ही पूजा. आपला जीव शिव ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे ही तुमची जवळीक होईल. तरी पण भ्रमाने भुलून वेडा झालेला मनुष्य जसा बडबडतो त्याप्रमाणे मी तुमचे वर्णन करतो, ते हे गुरुमाऊली तू सहन कर. आता माझ्या व्याख्यानाच्या विस्तारास याच गीतेतील योग्य भावार्थ आला आहे अशी आपली संमती दाखविणाऱ्या मोत्यांच्या अंगठीचा मूर्तब करा, कारण या योगाने हे माझे बोलणे सज्जनांच्या सभेतील सर्व संदास मान्य होईल. यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अशी वारंवार विनंती करू नकोस. अरे सोने होण्याकरता परिसावर लोखंड किती वेळा घासावयाचे. तेव्हा ज्ञानदेव विनंती करून म्हणतात, महाराज आपली आज्ञा हा आपला प्रसादच आहे. तर महाराज आता आपण व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. महाराज, गीतारूपी रत्नमंदिराचा हा 18वा अध्याय अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला कळस आहे व सर्व गीतेचे दर्शन करवणारा वाटाड्या आहे. लोकात तरी अशी समजूत आहे की दुरून देवळाचा कळस दिसल्याबरोबर त्या देवळातील देवतेची भेटच झाली म्हणायची असे होते. येथेही या 18व्या अध्यायाच्या बाबतीतही तसेच आहे, कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीताशास्त्र पाहिले असे होते. म्हणून याचकरता श्री व्यासांनी गीतारूपी मंदिरावर 18वा अध्याय हा कळस चढविला असे मी म्हणतो. मंदिर बांधण्यात कळसापलीकडे काही काम शिल्लक नाही असे नसते काय. तीच गोष्ट गीता देखील आपल्या समाप्तीने सांगत आहे. व्यास हे स्वभावता मोठे बुद्धिमान कारागीर होते. त्यांनी वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर उपनिषदर्थरूपी पठारावर खणायला प्रारंभ केला. तेव्हा धर्म अर्थ काम या विविध पुरुषार्थरूपी जो पुष्कळसा आचार चाराचुरा निघाला, त्याचा महाभारतरूपी कोट गीता मंदिरासभोवती केला. या खाणीमध्ये आत्मज्ञानरूपी अखंड दगड निघाला. तो चातुर्याने साफसूफ करून
त्याचा श्रीकृष्णार्जुनरूपी संवाद चांगला चिरा तयार केला. निवृत्तीरूपी ओळंबा लावून सर्व शास्त्रार्थाची पुरणी करून व्यासांनी या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला. अशा तऱ्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना भूमी शुद्ध करण्यापासून तो 15वा अध्याय संपेपर्यंत 15 अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले. वरती 16वा अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार होय आणि 17वा अध्याय तो या कळसाच्या बैठकीचा ओटा होय व त्याच्याही वरचा 18वा अध्याय हा कोणी सहजच उभारलेला कळस होय. त्यावर गीताशास्त्रामुळे व्यास हे ध्वजेच्या ठिकाणी लागले. म्हणून पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जे मागील अध्याय आहेत ते चढत्या चढत्या भूमिकेचे आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवित आहे. मंदिराचे पुरे झालेले काम कळसाच्या योगाने अपुरे राहिले नाही तर ते पुरे झाले हे उघड होते. त्याप्रमाणे 18वा अध्याय हा कळस असल्यामुळे तो गीतारूपी मंदिराचे काम संपूर्ण झाले असे स्पष्ट दाखवितो. याप्रमाणे कारागीर व्यासांनी गीतारूपी मंदिर मोक्षाकरता तयार करून प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले. कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तनरूपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात, कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात, कित्येक पुरते अवधानरूपी विडा वैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञानरूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात. ते आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तात्काळ भेट घेतात. परंतु गीतारूपी मंदिराच्या ठिकाणी मोक्षरूपी प्रसाद सर्वांनाही एकसारखा मिळतो. श्रीमंताच्या पंक्तीला भोजनात खालच्या वरच्या माणसांना एक पक्वान नसते, त्याप्रमाणे गीतेच्या श्रवणाने अर्थज्ञानाने व अवर्तनाने मोक्षच मिळतो. हे मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे व 18वा अध्याय हा कळस आहे असे मी स्पष्ट म्हटले. आता 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची उत्पत्ती कशी झाली तो संबंध डोळ्याला दिसेल अशा रीतीने सांगतो. स्त्री व पुरुष हे 2 आकार न बिघडता एक शरीर घडलेले अर्धनाटी नटेश्वराच्या स्वरूपात दिसते. अथवा गंगा यमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिली असता वेगवेगळे दिसून येते, परंतु त्या दोन्ही नद्यांचे उदक पाणी या दृष्टीने पाहिले असता एकच आहे असे दिसते. अथवा चंद्रबिंबाच्या ठिकाणी प्रत्येक दिवसाला अधिक कला प्राप्त होत असते, परंतु जसे चंद्रबिंबाच्या ठिकाणी तितक्या निरनिराळ्या कलांचे वेगळे थर दिसत नाहीत, त्याप्रमाणे एकापासून एक चरण पृथक केल्याने एका श्लोकाचे 4 चरण झाले. तसेच एका अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असे तोडल्याने एकाच अध्यायाचे अनेक श्लोक झाले. त्याचप्रमाणे एक अध्याय संपूर्ण दुसऱ्या अध्यायास आरंभ केला म्हणून पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे खरोखर जरी वाटतात, परंतु ग्रंथात प्रतिपादिलेल्या सिद्धांताच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही. रत्नांच्या हारात रत्ने अनेक असली तरी दोरी जशी एकच असते. पुष्कळ मोत्ये मिळून एकपदरी हार केला असता त्यास एकावेळी म्हणता येते, परंतु त्या एकावेळीच्या ठिकाणी मोत्ये जरी अनेक असली तरी शोभा एकच असते. फुले व फुलांच्या हारांचे पदर मोजता येतील, पण त्यातील सुवाज मोजण्याकरता 1-2 अशी बोटे घालता येणार नाहीत. या गीतेतील श्लोकांचे व अध्यायांचे तसेच समजावे. या गीतेत श्लोक 700 आहेत व अध्यायांची संख्या 18 आहे, परंतु देवाने जे सांगितले ते एकच तत्व सांगितले, दुसरे नाही. आणि मीही ती संगती न सोडता ग्रंथाचे विवरण केले आहे व सांप्रत माझे 18व्या अध्यायाचे निरूपण त्याच धोरणाने ऐका. तर 17व्या अध्यायाचा शेवट होण्याच्या वेळी शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की तरी ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करावीत तितकी सर्व व्यर्थ होतात. हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुन डोलू लागला व मनात म्हणाला, कर्मावर भर असलेल्या देवांनी कमी प्रतीचे लेखिले आहे असे मला वाटते. अज्ञानाने आंधळा झालेला तो दीन कर्मठ वर्ग जर एखाद्या सर्वव्यापक ईश्वराला पाहू शकत नाही, तर अशा स्थितीत त्या कर्मठ वर्गाला प्रथम
त्याचे एक नाव व त्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या श्रद्धाधिक गोष्टी कशा कळणार? आणि मनुष्याच्या अंतःकरणातून रजोगुण व तमोगुण हे गेल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची असते. ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी कशी जडेल? मग शस्त्राच्या अग्राला आलिंगन देणे, दोरीवर धावणे अथवा नागिणीबरोबर खेळणे या गोष्टी देखील त्या श्रद्धाविरहित कर्मापुढे घातकपणाच्या बाबतीत हार खातील. ब्रह्मनामावरील श्रद्धेशिवाय केलेली कर्मे तशी घातक आहेत. शिवाय त्या कर्माची प्रवृत्ती दुसरे जन्म घेण्याकडे असते. एवढे सर्व कुयोग कर्मात असतात. अथवा हे कर्म जर चुकून यथासांग झाले तर ते कर्म करणाऱ्याला ज्ञानाचीच योग्यता प्राप्त होते. व कर्म नीट झाले नाही तर या कर्मानेच तो कर्म करणारा नरकाच्या घराला जातो. कर्मामध्ये इतक्या पुष्कळ अडचणी आहेत. जर असे आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कोठून घडणार? तर आता कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे हो व सर्व कर्मांचा त्याग केला जावो आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जावो. जेथे कर्मबाधेच्या भयाचे मुळीच देखील नाव नसते असे आत्मज्ञान ज्या योगाने स्वाधीन होईल. जे ज्ञानाला बोलवणारे मंत्र आहेत, जे ज्ञानाला पिकवणारे चांगले शेत आहेत व जे ज्ञानाला आकर्षण करणारे सूत्रतंतू आहेत, असे जे संन्यास व त्याग या दोघांचे आचरण करून जग कर्माच्या बंधनातून सुटावे. म्हणून आता त्याग व संन्यास याविषयी देवास चांगले स्पष्ट विचारू. असा अर्जुनाने विचार करून त्याग व संन्यास यांचे ज्ञान पृथक्त्वाने व चांगले स्पष्ट करण्याकरता जेव्हा त्याने प्रश्न केला तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता म्हणून श्रीकृष्णांनी जे भाषण केले त्यात 18वा अध्याय प्रकट झाला. ह्याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने मागल्या अध्यायापासून हा अध्याय उत्पन्न झाला. आता अर्जुनाने जे विचारले ते नीट ऐका. तरी त्या पंडुराजाच्या मुलाने देवाचे बोलणे संपलेले पाहिले व तो मनात खिन्न झाला. वास्तविक विचार करून पाहिले तर त्याच्या आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर ठाम निश्चय झाला होता. परंतु आता देव स्वस्थ बसलेले त्याला सहन होईना. वासरू तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटते. एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार असाच आहे. त्या प्रेमाच्या योगाने आपल्या आवडत्याशी काही कारण नसतानाही बोलावेसे वाटते व एकदा ते पाहिलेले असले तरी पुन्हा डोळे भरून पहावेसे वाटते. आवडता विषय एकदा उपभोगला तरी त्याच्या भोगाविषयी इच्छा त्या भोगाने दुपटीने वाढतच जाते. प्रेमाचा हा प्रकार असा आहे. अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे आणि म्हणून देवाचे स्तब्ध बसणे हे त्याच्या मनास बरे वाटेना. आणि एरवी न दिसणारे आपले रूप आकाशात ज्याप्रमाणे पाहता येते आरशात ज्याप्रमाणे पाहता येते त्याप्रमाणे देणे घेणे बोलणे ऐकणे वगैरे व्यवहार जिच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्मवस्तू प्रश्नोत्तराच्या निमित्ताने अनुभवाला येते. मग तो संवाद जर थांबला तर ब्रह्मवस्तूच्या आनंदाच्या अनुभवात खंड पडेल. तेव्हा मग आत्मसुखाच्या भोगाला चटावलेल्या अर्जुनास हे कसे सहन होईल? याकरिता त्याग व संन्यास विचारण्याचे निमित्त घेऊन ते गीतारूपी वस्त्र अर्जुनाने पुन्हा उलगडावयास लावले. हा 18वा अध्याय नाही तर ती ही एकाध्यायी गीता आहे. ज्यावेळी वासरू स्तनास लागेल त्यावेळेला पाहणा सोडण्यास गायीला कितीसा वेळ लागेल त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीता आख्यानाचा आरंभ करण्यास भाग पडले. गुरुशिष्याचा संवाद काय करणार नाही. परंतु तूर्त हे राहू द्या. अर्जुन याप्रमाणे विचारायस लागला. तो म्हणाला, हे जगाच्या नाथा माझी विनंती ऐका. अहो महाराज, संन्यास व त्याग या 2 शब्दांच्या एकाच अर्थाशी संबंध असल्याचे दिसून येते. संघात आणि संघ या 2 शब्दांनी समुदायाचे जसे सारखेच ज्ञान होते, त्याग व त्याप्रमाणे संन्यास या शब्दाने त्यागच सांगावयाचा आहे अशी आमच्या मनाची तर ठाम समजूत झाली आहे. पण त्याग व संन्यास या 2 शब्दाच्या बाबतीत जर काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करावा. यावर देव म्हणाले, या 2 शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. एरवी अर्जुना, तुझ्या मनामध्ये त्याग व संन्यास हे दोघे एकार्थवाचक आहेत असे वाटले व हे मीही खरे मानतो. खरोखर त्याग व संन्यास या 2 शब्दांनी निश्चय करून त्यागच म्हटला जातो. परंतु त्याच्या अर्थात भिन्नता असण्याचे कारण इतकेच आहे. अर्जुना,
मुळी कर्म करावयाचे नाही अशा कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावे आणि कर्म करून त्या कर्माचे केवळ फळ टाकणे त्याला त्याग असे म्हणावे. परंतु कोणत्या कर्माचे फळ टाकावयाचे व कोणते कर्म मुळीच करावयाचे नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो, तू लक्ष दे. तरी रानात व डोंगरात आपोआप निरुपयोगी झाडे उत्पन्न होतात, तशी चांगल्या बागा व भाताची पिके सहज उगवत नाहीत. ज्याप्रमाणे न पेरता गवत जिकडे तिकडे आपोआप उगवते, त्याप्रमाणे साळी आपोआप उगवत नाहीत. साळीच्या पिकास पेरणी व राब ही करावी लागतात. अथवा ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविकच असतात, परंतु दागिने प्रयत्नाने मुद्दाम घडवून तयार करावे लागतात. नदीचा ओघ स्वाभाविकपणे तयार झालेला असतो, परंतु विहीर मुद्दाम खणून तयार करावी लागते. त्याप्रमाणे नित्य स्नान संध्यादिक कर्म व नैमित्तिक श्राद्ध वगैरे कर्म ही कर्मे स्वाभाविक रीतीने वेदाज्ञेप्रमाणे होत असतात, परंतु जे काम्यकर्म असते ते मात्र फलाची इच्छा केल्याशिवाय होत नाही. या काम्यकर्माची उभारणी होण्याकरिता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो व ज्या काम्यकर्मात प्रसिद्ध अश्वमेधादी यज्ञ आहेत, ज्या काम्यकर्मात बारव आड बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करतात व जमिनी गाव वगैरे ब्राह्मणास इनाम करून देतात व मोठाले गाव वसवितात, याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे, अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत. त्याचा उगम केवळ एका फलेच्छेवर अवलंबून असतो व त्यास काम्यकर्माचे आचरण आपले फळ अगदी बांधून बळेच भोगावयास लावते. अर्जुना, ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्ममरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही, अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे लिहिलेले असते ते अरे जसे काही केले तरी पुसता येत नाही, अथवा कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही, ज्याप्रमाणे कर्ज फेडल्याशिवाय त्यापासून जशी सुटका होत नाही, त्याप्रमाणे फलाच्छेने केलेले कर्म भोगविण्याकरता धरणे धरून बसते. मग अर्जुना, फलेच्छाही न करता सहजच काम्य कर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी गेली असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतो, गूळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता जो जसा आपल्या घोडीचा अनुभव करून देतो, अथवा राखुंडी आहे असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा चटका देतोच, जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्माचे फल अवश्य भोगावयास लागणे हे एक काम्यकर्मामध्ये स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून काम्यकर्माच्या ठिकाणी मुमुक्षूने आवड ठेवू नये. फार काय सांगावे, अर्जुना, पोटात गेलेले विष जसे ओकून टाकावे त्याप्रमाणे जे काम्यकर्म आहे त्याचा त्याग करावा. मग त्या त्यागाची या जगामध्ये अंतरंगी सर्व दृष्टे लोक संन्यास या सदरात गणना करतात. भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे. त्याप्रमाणे हे काम्यकर्म टाकणे म्हणजे फलेच्छेलाच मुळासकट उपटणे होय. आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे आली असता ती पार्णव नावाची श्राद्धे करण्याचा प्रसंग आणतात, अथवा आईबापांच्या मरणाने ठरलेले श्राद्धांचे जे दिवस, अथवा अतिथी जेव्हा येतो तेव्हा त्याचे जे आदरातिथ्य करावे लागते ते, अशा वेळचे जे कर्म ते नैमित्तिक कर्म समजावे. ज्याप्रमाणे वर्षा ऋतू आला की आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब्ध होते, किंवा वसंत ऋतू आला असता वनाची शोभा दुप्पट वाढते, अथवा तारुण्यावस्था जरी शरीराला सुशोभित करते, अथवा चंद्रकांतमणी जसा चंद्राच्या योगाने पाझरतो, अथवा सूर्य विकासिनी कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात, यावरील सर्व दृष्टांतात जे मुळात असते तेच विस्ताराला पावते, दुसरे बाहेरून कोठून येत नाही. त्याप्रमाणे जे नित्यकर्म असते त्यालाच काही कारणाने नियम प्राप्त झाले असता ते वाढते व त्या योगाने त्या नित्यकर्माला नैमित्तिक असे नाव येते. आणि जे कर्म सकाळी 2 प्रहरी, संध्याकाळी आणि ते देखील दररोज वाढीला लागते, यावरून ते अधिक आहे असे वाटेल. परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही बाधक होत नाही, अथवा गती बाहेरून संपादन न करता जशी ती पायात आहे, अथवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक आहे, चंदनाला सुगंधाची पुटे न देता त्याच्या अंगी सुगंध जसा स्वाभाविक आहे, नित्यकर्माच्या अधिकाराचे त्याप्रमाणे स्वरूप आहे. अर्जुना, लोकांमध्ये नित्यकर्म असे जे म्हणतात ते हे समज. याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली. हेच नित्य नैमित्तिक कर्म करणे भागच असल्यामुळे कित्येक लोक ते निष्फळ असे प्रतिपादण्याचा प्रयत्न करतात. परंतु तृप्ती प्राप्त होणे व भूक जाणे, भोजनाच्या जशा अंगभूत
आहेत त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे ही सर्वच अंगाने फलद्रूप आहेत. हिणकस सोने अग्नीत पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि कस वाढतो. त्यासारखे या नित्यनैमित्तिक कर्माचे फळ आहे असे समजावे. कारण की असलेले दोष जळून जातात व आपल्या अधिकाराला योग्यतेला चांगला उजाळा चढतो. त्यामुळे तो नित्यनैमित्तिक कर्म करणारा ताबडतोब सद्गतीला प्राप्त होतो. नित्यनैमित्तिक कर्माच्या ठिकाणी इतके मोठे फळ आहे, परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावयाचा असतो तसे ते फळ टाकणे जरूर आहे. वसंत ऋतू येतो तेव्हा सबंध वेलीला फळे येतात व आंब्याच्या झाडाला नवीन पालवी फुटते, परंतु वसंत ऋतू हा त्याचा नुसता हातही लावता जसा ते टाकून जातो. त्याप्रमाणे मर्यादा न सोडता नित्यनैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे. नंतर त्या कर्माच्या सर्व फलास वातींप्रमाणे मानावे. अशा या कर्मफलत्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात. त्याप्रमाणे तुला त्याग व संन्यास ऐकविले आहेत. असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्यकर्माची पीडा होऊ शकत नाही व निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहज टाकले गेले आहे. आणि मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहज नाश होतो तसे हे नित्यनैमित्तिक जे कर्म आहे ते या फलत्यागाने नाहीसे होते. मग धान्यास पीक आल्यावर जसे ते वाळून जाते त्याप्रमाणे कर्ममात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआप शोधित येते. अशा रीतीने जे दोन्ही त्याग व संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात. अथवा कर्मत्यागाची हातवटी जर चुकली व मग अनुमानानेच त्याग जर केला गेला तर त्याग होत नाही, पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक गुंताड्यात पडतो. रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते ते रोग्याला बरे न करता उलट विषासारखे मारक मात्र होते. अथवा भुकेच्या वेळी जर अन्नाचा आदर केला नाही तर ती भूक मारणार नाही काय. म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तेथे त्यागाचा उपयोग करू नये आणि जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा करू नये. त्यागाचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्याला सर्व त्यागाचेही ओझे होते. सर्वत्र झुंजणारे वैराग्यशील पुरुष या गोष्टीकडे बघतही नाहीत, म्हणजे निषिद्ध कर्माकडे ते वळतही नाहीत. कित्येकास फलाची इच्छा केल्या वाचून राहवत नाही. ते सांख्यशास्त्रकर्त्या कपिलाचे अनुयायी लोक कर्माला बंधनकारक असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण स्वतः नग्न असता त्यास जग हसले म्हणजे जगाला तो वाणकोर म्हणतो. अथवा अर्जुना, जिव्हेच्या अधीन असलेला रोगी अन्नाला नावे ठेवतो. अथवा रक्तपितीने सडलेला मनुष्य आपल्या शरीरावर न रागवता उलट त्यावर बसलेल्या माशांवर रागवतो. त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात. मग ते कर्मच टाकावे असा निर्णय करतात. कित्येक पूर्वमीमांसक असे म्हणतात की यज्ञादिक कर्मे अवश्य करावीतच, कारण या वाचून शुद्धी घडवून आणणारे दुसरे साधन नाही. मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्तशुद्धी करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याच्या कामी आळस करू नये. हिणकस सोने जर शुद्ध करावयाचे असेल तर अग्नीला कंटाळता कामा नये. अथवा आरशाला स्वच्छ करण्याकरता पुष्कळ धूळ चुना वगैरे साठवून ठेवावी. अथवा वस्त्रे स्वच्छ असावीत असे जर मनापासून वाटत असेल तर परटाच्या वस्त्रे धुण्याच्या पात्राला घाणेरडे मारून ज्याप्रमाणे चालणार नाही त्याप्रमाणे कर्मे त्रास देणारी आहेत म्हणून त्यांचा त्याग करता कामा नये. स्वयंपाकाच्या क्लेशाशिवाय सुंदर अन्नाचा लाभ होईल का? अशा प्रकारे बोलण्याने कित्येक लोक कर्म करावे असा बुद्धीचा निश्चय करतात. अशा रीतीने त्यागाविषयी असा एक निश्चय काहीच झाला नाही. तर आता ज्या योगाने त्यागासंबंधीचा घोटाळा मिटेल व त्यासंबंधी ठाम निर्णय लागेल तशा प्रकारेने मी सांगतो, तू चांगले लक्ष देऊन ऐक. तरी अर्जुना, या कर्मत्यागाच्या बाबतीत त्याग 3 प्रकारचा आहे असे समज. तिन्ही प्रकारचे चांगले वेगवेगळे वर्णन करून सांगू. त्यागाचे 3 प्रकार पुढे स्पष्ट करावयाचे आहेत. तरी तूर्त त्यागाच्या तात्पर्याचे सार एवढेच आहे असे समज. जे त्यागाच्या निर्णयाचे तत्व मी जो सर्वज्ञ त्या माझ्याही बुद्धीला खरोखरच पार पडते ते त्यासंबंधी ठाम मत अगोदर ऐक. तर संसारबंधनातून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असे जो मुमुक्षू म्हणतो त्याला सर्व प्रकारांनी हेच करण्यास योग्य आहे.
ते हे की यज्ञ, दान, तप वगैरे जी ही आवश्यक कर्मे आहेत ती कर्मे टाकू नयेत. ते कसे, तर ज्याप्रमाणे प्रवास करणाराने पावलापुढे पाऊल टाकणे सोडू नये. हरवलेली वस्तू जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माग टाकू नये, अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेले ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये. नदीच्या किनाऱ्याला न पोहोचता जसा नावेचा त्याग करू नये, अथवा केळीला फळे येण्याच्या अगोदरच ती जशी टाकू नये, अथवा आपली ठेवलेली वस्तू दिसली नाही तोपर्यंत दिव्याचा जसा त्याग करू नये, त्याप्रमाणे जोपर्यंत विषयी पक्का निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञाधिक कर्माविषयी उदासीन होऊ नये. आपल्या अधिकाराप्रमाणे ती यज्ञ, दान, तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावीत. कारण की चालणे जसे जलद होईल तसा तो चालण्याचा वेग विश्रांती करताच कारण होतो, त्याप्रमाणे कर्माचरणाचा भर नैष्कर्म्य स्थितीला पोहोचण्याकरताच असतो. एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसा जसा अधिक नियम करील तसा तसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल. त्याप्रमाणे जेव्हा कर्मे योग्य हातोटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजोगुण व तमोगुण, चंचलता व पापवासना साफ नाहीसे होतात. अथवा हिणकस सोन्याला वरचे वर क्षाराचे पुटे देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील हिणकस भाग लवकर नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते. त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्म चित्तावरील रजतम नाहीसे करून अंतःकरण शुद्धीचे ठिकाण प्रत्यक्ष अनुभवाला आणते. म्हणून अर्जुना, अंतःकरण शुद्धीची इच्छा करण्यास कर्मे ही तीर्थाच्या बरोबरीला येतात. तीर्थाच्या योगाने बाहेर शरीरावरील मळ धुतला जातो व कर्माने चित्तशुद्धी होते. याप्रमाणे सत्कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असे समज. तहानेने पिडलेल्या मनुष्यास मारवाडच्या निर्जल प्रदेशात झळीबरोबर अमृताची वृष्टी व्हावी, किंवा आंधळ्यासाठी त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्य येऊन प्रगट व्हावा. नदीत बुडणाऱ्याचे रक्षण करण्यास नदीच जशी धावून यावी, अथवा पडणाराविषयी जशी पृथ्वीसच कळवळा यावा, अथवा मरणाराला मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे. अर्जुना, मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचविते, त्याप्रमाणे ही बांधणारी जी कर्मे त्या कर्मांनीच मुक्षुंना कर्मबंधनापासून सोडविले जाते. अर्जुना, त्याप्रमाणे कर्मी जरी सामान्यतः बांधणारे असतात तरी कर्म करण्याची जी एक हातवटी ठरली आहे त्या हातवटीने केलेली कर्मे मुक्त करण्याला कारणीभूत होतात. अर्जुना, ज्या हातवटीने कर्मे केली असता कर्मच कर्माला नाहीसे करते ती हातवटी आता तुला आम्ही सांगू. तर पंचमहायज्ञादी कर्मे बिनचूक हातून घडली असताही कर्तेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही. जो मोलाने तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो. त्याच्या अंतःकरणात आनंद होत नाही. अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या जोरावर जो एकटाच कोणी शिपाई दुसऱ्या राजांशी लढतो त्याच्या मनात मी त्या राजास जिंकणार असा अभिमान येत नाही. जो दुसऱ्यांच्या कासेला लागून तरून जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व राहत नाही. अथवा यजमानांतर्फे दानधर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व मिरवित नाही. त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे येतील तशी करून संपवावीत. तरी आणि अर्जुना, केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळू देऊ नये. अर्जुना, ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा. पिंपळाच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही त्याप्रमाणे फलाची आशा टाकून कर्मे करावीत. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो, फार काय सांगावे, कर्मफलाच्या ठिकाणी तसे करावे. अशा युक्तीने जे कर्म करते त्या कर्माचे आचरण करणारास त्या आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. म्हणून फलाची इच्छा सोडून व देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे. जो जीव संसार बंधनाने क्षीण पावला, जो आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे त्याने या सांगितलेल्या गोष्टीशिवाय दुसरे करू नये असे माझे वारंवार सांगणे आहे. अथवा अंधारात दिसत नाही म्हणून त्या रागाने डोळ्यात जशी नुखे खुपसावीत त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो त्याचे जे कर्म टाकण्याचे कृत्य ते तामसी आहे असे मी म्हणतो. अर्धशिशीच्या रागाने जसे डोकेच तोडावे तसे हे करणे आहे.
अरे अर्जुना, रस्ता अवघड असला तरी तो रस्ता पाय म्हणून पाय चालून संपवतील. ते तोडून रस्त्याच्या अपराधावर रागवून ते पायच तोडावेत काय? भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे आलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने ते टाकले तर उपवास होईल. असा लंघनाचा विचार न करता जसे ते ताट त्याने लाथेने उडवावे, त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातवटीने कर्मे करूनच कर्मानेच नाहीसे करावे हे जाणत नाही, तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकतो. परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो व आपल्या सांगितलेले कर्तव्यसुद्धा त्याला उमजते, परंतु कर्म करण्याच्या त्रासाला कंटाळतो. कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम काही वेळ कष्टदायक असते. शिदोरी वाहत असताना प्रथम जशी जड वाटते, प्रथम कडुनिंब जिभेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो, त्याप्रमाणे कर्माची आरंभाची बाजू त्रासदायक असते. गाय एरवी चांगली असते, परंतु शिंगांचा मारकेपणाचा दोष तीत आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम, परंतु तिलाही काट्यांच्या फांद्याची अडचण आहेच. भोजनाचे सुख चांगले खरे, परंतु स्वयंपाकाच्या दगदीमुळे तेही कष्टसाध्यच होते. त्याप्रमाणे सर्व कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते, म्हणून तेच वारंवार करीत असताना तो श्रम मानतो. वास्तविक पाहता शास्त्राने कर्म करावयास सांगितले आहे, परंतु तो कर्म करावयास आरंभ करतो. परंतु त्या कर्माने त्यास क्लेशात घातले तर जसा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो, त्याप्रमाणे आरंभलेले कर्म तो मध्येच टाकतो. तो म्हणतो, देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे, तर मग पाप्यासारखा कर्माधिकांचा शीन का करू? केलेले कर्म काही फल देईल, परंतु ते तसले उधार मला नको. सांप्रत हातात असलेले उत्तम भोग भोगावेत हेच बरे नव्हे काय? वीरश्रेष्ठा अर्जुना, अशा रीतीने तो अहोरात्र कृष्ट होतील या भयाने कर्म टाकतो हे पहा, तो राजस त्याग होय. वास्तविक विचार करून पाहिले तर राजस त्यागातही कर्मत्याग होतो. त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले अग्नीत पडले असता ते होमाला लागले असे होत नाही, अथवा पाण्यात बुडून ज्याचे प्राण गेले ते अर्धोदकात समाधिस्थ झाले असे म्हणू नये. तर ज्यांचा तो मृत्यू वाईट प्रकारातच जसा होय, त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवण्याने त्यांच्या हातून जी कष्टदायक कर्मे होत नाहीत, तो त्यावर पाणी सोडतो. परंतु त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. फार काय सांगावे. आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रातःकाळ झाला की तो नक्षत्रांना नाहीसे करतो, त्याप्रमाणे अर्जुना, सर्व क्रिया आपल्या कारणासह नाहीशा होतात. त्या कर्मत्यागाला जे मोक्षफळ देते ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणारास मिळत नाही, म्हणून तो राजस त्याग होय. तो त्याग आहे असे मानू नका, तो खरा त्याग आहे असे मानू नका. तर कोणत्याही त्यागाने ते मोक्षफळ घरात घुसते हेही प्रसंगानुसार येथे सांगण्यात येईल. तरी आपल्या अधिकाराप्रमाणे जे स्वाभाविक रीतीने आपल्या वाट्याला आले आहे ते कर्म, शास्त्राचा मान ठेवणे हाच कोणी अलंकार, तो त्या कर्मावर चढवून यथासांग आचरतो. परंतु हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरणही मनातून टाकतो, त्याचप्रमाणे फलेच्छेवरही तो पाणी सोडतो. अर्जुना, आईच्या सांगण्याची हेळसांड केली, अगर तिची विषयोपभोगासाठी इच्छा केली तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधःपतनाला कारणीभूत होतात. तरी या दोन्ही गोष्टी टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी. एरवी गायीचे एक मुख अपवित्र म्हणून सगळी गाय टाकावी की काय? आपल्या आवडत्या फळास साल व कोय ही दोन आधार आहेत, तेव्हा या दोन असार गोष्टी करता सर्व फळाचा कोणी त्याग करतो काय? त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा या दोहोंचे नाव कर्माचा वध आहे. तर ज्याप्रमाणे बाप लेकीच्या संबंधाने विषय वासना टाकून तिचे संगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यात त्याला दुःख होत नाही, त्याप्रमाणे तो कर्तृत्व मद व फलास्वाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो म्हणून दुःखी होत नाही. ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते तो हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे.
अर्जुना, सात्विक त्याग अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे. जसे बीज जाळून जाळून झाडाला निर्वंश करावे, त्याप्रमाणे ज्याने फळ टाकून कर्म टाकले आहे. परिसाला लोखंड लागता क्षणी जशी त्याची गंज व काळेपणाही जातात, त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. मग त्या शुद्ध सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात. तेव्हा मृगजळाची अवस्था संध्याकाळी जशी होते ते कोठेच दिसेनासे झाले. जसे आकाश एवढे मोठे चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही, त्याप्रमाणे त्याच्या बुद्ध्याधिकांपुढे पुढे जो एवढा मोठा विश्वाभास आहे तो त्याला कोणीकडेच दिसत नाही. म्हणून प्रारब्धाच्या बळाने बडी वाईट कर्मे प्राप्त झाली असता ती आकाशाच्या अंगी जसे ढग जिरून जातात, त्याप्रमाणे अर्जुना त्याच्या दृष्टीने कर्मे ब्रह्मरूप झालेली असतात. म्हणून तो सुखदुःखाच्या योगाने हर्षविषादाला पावत नाही. त्याने शुभकर्म जाणावे, मग ते आनंदाने करावे, अथवा अशुभ कर्माचा द्वेष करावा ना. तर जागे झाल्यावर स्वप्नातील सुखदुःखे ही जशी दोन्ही मिथ्याच असतात, त्याप्रमाणे या शुभाशुभ कर्माविषयी त्याच्या ठिकाणी कोणतीच भ्रांती नसते. म्हणून अर्जुना, ज्या त्यागात कर्म व कर्ता व द्वैतभावाची वार्ता देखील कानावर येत नाही, त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. अर्जुना, अशा रीतीने कर्मे टाकली असता ती पूर्णपणे टाकली जातात व त्याहून अन्य रीतीने टाकली असता ती अधिक बांधतात. अरे अर्जुना, देहाची मूर्तीच होऊन जसे कर्म करण्याचा कंटाळा करतात ते खेडवळ होत. मातीचा कंटाळा करून मडके काय करेल? वस्त्रतंतूचा त्याग खोटसा करील. त्याप्रमाणे अग्नीच्या अंगी अग्निपणा असून तो उष्णतेला कसा कंटाळेल? तो दिवा प्रकाशाचा द्वेष करू शकेल काय? हिंग जरी उग्रवासाला कंटाळला असला तरी सुवासिकपणा कोठून आणील? पाणी ओलेपणा सोडून कसे राहील? त्याप्रमाणे जोपर्यंत शरीराच्या आकाराने व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेड तरी काय कामाचे? पण आपल्या कपाळाला गंध लावलेले असते म्हणून ते वेडे वाकडे असले तर वारंवार पुसता येते. पण अरे, कपाळच जर मूळचे वाकडे असेल तर ते वाकडे कपाळ काढून त्या ठिकाणी दुसरे नीट बसवता येईल काय? त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेले कर्म आपण स्वीकारलेले असते म्हणून ते टाकले तर टाकता येते. पण शरीराच्या रूपाने कर्मच अवतरले आहे तेव्हा ते कर्म टाकता येईल का? जे श्वासोच्छ्वासाच्या रूपाने निजल्यावर देखील होत असते व ज्या स्वाभाविक कर्म होण्याचा प्रकार काही न करण्यातही सारखा चालूच असतो, अशा रीतीने या शरीराचे निमित्ताने संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागले आहे. ते इतके की जिवंत असता अथवा मेल्यावरही बंद पडत नाही. ते कर्म टाकण्याचा या जगात एकच प्रकार आहे, ऐक, तो हा की विहित कर्म करत असताना फलाशेने त्याच्या फलाशेच्या ताब्यात जाऊ नये. कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रगट होते. त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्वाचा भ्रम नाहीसा होतो, त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग केला जातो तेव्हाच त्याग केला असे होते. म्हणून जगामध्ये जो या प्रकाराने कर्म करणारा असेल त्याला आम्ही त्यागी म्हणू. याहून इतर त्याग म्हणजे रोग्याला मूर्छा आली असता रोगी विसावा घेतो आहे असे म्हणण्यासारखे होय. त्याप्रमाणे एका कर्माच्या ठिकाणी दुःख झाले असता दुसऱ्या कर्मात विसावा घेण्यास पाहतो. हे त्याचे करणे म्हणजे जसा दांडक्यावरचा मार बुक्क्याच्या मारावर घालवावा तसे आहे. परंतु आता हे जास्त बोलणे राहू दे. ज्याने कर्माच्या फलाचा त्याग करून कर्मच नैष्कर्म्य स्थितीला नेले तोच त्रैलोक्यात खरा खरा त्यागी होय. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर जे पुरुष कर्मफलाची आशा सोडितच नाहीत तेच या 3 प्रकारच्या कर्माच्या फलाला भोगावयास प्राप्त होतात. आपणच मुलीला जन्म देऊन कन्यादानाच्या वेळी ही मुलगी आता माझ्या मालकीची नाही असे बाप म्हणतो, त्यावेळी तो सुटतो. पण दान घेणारा जावई अडकला जातो. जे विषाच्या शेतीची लागवड करतात ते त्यातील माल विकून त्या नफ्यावर सुखाने जगतात आणि दुसरे जे पैसे खर्च करून विकत घेतात ते मरतात. त्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्व अहंकार व फलाशा ही दोन्ही सोडून कर्मे करो, तथापि या दोघांचेही नुसते कर्मच बद्ध करू शकत नाही. रस्त्यावरील पिकलेल्या आम्रवृक्षाच्या फळाची जो इच्छा करेल त्यास ते फळ बंधनकारक होते. त्याप्रमाणे त्या साधारण कर्माच्या फळाची जो इच्छा करेल त्यास ते बंधनकारक होते.
परंतु 3 प्रकारचे कर्म करून जो फलाशा ठेवीत नाही तो जगाच्या घडामोडीत सावडत नाही. कारण की त्रिविध जग हे सर्व कर्मांचे फल आहे. देव, मनुष्य व स्थावर या सर्वांना जगडंबर असे म्हणतात. आणि हे 3 प्रकार तर 3 मूर्तिमंत कर्मफलच आहेत. तेच कर्मफल एक अनिष्ट आहे, एक ते केवळ इष्ट आहे आणि एक इष्टानिष्टाचे मिश्र आहे, असे 3 प्रकारचे कर्मफल आहे. परंतु जे विषयासक्त बुद्धीने स्वैराचार अंगवळणी पाडून निषिद्ध अशा वाईट कर्मात प्रवृत्त होतात, तेव्हा त्या पुरुषास जंत, किडे व मातीचे ढेकूळ असे हे वाईट देह प्राप्त होतात. त्यास अनिष्ट कर्माचे फळ म्हणावे, अथवा या धर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदांना विचारून जे पुण्यकर्म केले जाते, हे अर्जुना, तेव्हा इंद्रादी देवांचे देह प्राप्त होतात. त्या कर्मफलाला इष्ट कर्मफल अशी प्रसिद्धी आहे. आणि गोड व आंबट यांचे जेथे मिश्रण होते तेथे या दोन्ही रसावरून वेगळा, पण या दोन्हींना स्वादाने मागे सारणारा असा भिन्न रुचीचा तिसराच रस उत्पन्न होतो. जसे योगमार्गात योगाभासाने रेचक थांबिवला की तोच त्याहून उलट स्वभावाच्या कुंभकास नारणीभूत होतो, तसेच सत्य व असत्य यांची सरभेसळ झाली आहे. म्हणजे असत्यास जिंकून तिसरेच अनिर्वचनीय निर्माण होते. म्हणून पुण्यकारक व पापकारक कर्मे सारख्याच प्रमाणात मिळून जे आचरण होते त्या योगाने मनुष्यपणा प्राप्त होतो, ते मिश्र फल होय. याप्रमाणे या 3 प्रकारच्या रीतींनी जगामध्ये कर्मफल मांडलेले आहे. आणि जे भोगाच्या आशेत सापडले आहेत त्यास हे कर्मफल सोडित नाहीत. जिभेची रुची जशी जशी वाढत जाते तसे तसे जेवताना गोड वाटते, परंतु शेवटी त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण होऊन मरणाची बिनचूक प्राप्ती हा होय. जेथपर्यंत अरण्य लागले नाही तोपर्यंत संभावित चोराची मैत्री चांगली, व जोपर्यंत वेश्येचा अंगस्पर्श झाला नाही तोपर्यंत वेश्या चांगली. त्याप्रमाणे शरीराने कर्म करीत असताना मोठेपणाची भरभराट होते, पण मरणाच्या वेळी त्यास केलेल्या कर्माची फळे एकदम प्राप्त होतात. समर्थ जसा सावकार मुदतीला पैसे मागाव्यास आला तर तो जसा पैसे घेतल्याशिवाय परत जात नाही, त्याप्रमाणे प्राण्यास कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. मग कणसातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्यास कणीस येते. पुन्हा त्या कणसातील दाणे जमिनीवर पडतात, पुन्हा त्या दाण्यापासून कणसे उत्पन्न होतात. याप्रमाणे मागील कर्मफल भोगीत असता जी कर्मे होतात ती आणखी दुसऱ्या कर्मफलांना उत्पन्न करीत राहतात. चालू लागले की एक पाय जसा दुसऱ्या पायाला जिंकून पुढे जात असतो. उताराची नाव ज्या काठाला लागून थांबेल तो काठ तिला अलीकडचा काठ होय, कारण तिला पुन्हा दुसऱ्या तीराकडे जावयाचे असते. त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाच्या प्रयासापासून केव्हाच सुटका होत नाही. मग अर्जुना, कर्मफल व त्यास उत्पन्न करणारे कर्म या परंपरेच्या रूपाने कर्मफलाच्या भोगाची वाढच होत राहते. याप्रमाणे कर्मफळाची आशा न सोडलेल्यांना जन्ममरणांचे चक्र आपल्या फेरीत गुरफटवून घेते. एरवी जाईच्या फुलांचे उमलणे म्हणजे त्या फुलांचे सुकणे होय. त्याप्रमाणे ज्यांनी फलाशा टाकून कर्मे केली नाहीत असे केले, बियांचे धान्य जेव्हा पोटगीस खर्च होते तेव्हा वाढणारा शेतकीचा उदीम नाश पावतो. त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे फुलाची वाढ संपवून टाकले आहे, तेव्हा त्यांच्या अंतःकरण शुद्धीचे सहाय्य मिळून त्यावर श्री गुरूंच्या कृपेचा अमृतमय वर्षाव झाला. म्हणजे भरभराटीला आलेल्या बोधाच्या जोरावर भेदाने उत्पन्न होणारी दीनता पारच हटते. जगदाची प्रतीती होण्याच्या निमित्ताने जे 3 प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते ते ज्यावेळी नाहीसे होते त्यावेळी स्वाभाविकपणेच भोगता व भोग्य हे सर्व प्रकार तेथे मावळलेले असतात. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, ज्यांना हा ज्ञानप्रधान संन्यास साधला ते कर्मफल भोगाच्या त्रासापासून मुक्त झाले. आणि या कर्मत्यागाने खरोखर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा दृष्टी पोहोचते तेव्हा कर्म हेच एक निराळेसे कोठे दिसते. भिंत पडून गेल्यावर भिंतीवर काढलेल्या चित्रांची माती होते, अथवा उजळल्यावर काळोख राहतो काय? जेव्हा शरीराचा आकार उभा नसतो तेव्हा सावली कशाची शोभेल? आरशा वाचून मुख प्रतिबिंबित कोठे होईल? झोपेचा ठाव ठिकाणा नाहीसा झाल्यावर स्वप्नाचा प्रसंग कोठचा? मग ते स्वप्न खरे अथवा खोटे आहे असे कोण म्हणेल? त्याप्रमाणे या ज्ञानप्रधान संन्यासाने जर अज्ञानालाच जगणे शक्य होत नाही तर मग त्या अज्ञानाने कार्य जे कर्म ते कोणी करावे किंवा टाकावे? म्हणून असा पहा की या ज्ञानप्रधान संन्यासामध्ये कर्माची गोष्ट केली जाईल.
परंतु जेव्हा अज्ञान आपल्या देहामध्ये असते तेव्हा कर्तेपणाच्या जोरावर आत्मा बऱ्या वाईट कर्मात प्रवृत्त होतो व जेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थित झालेली असते मर्मज्ञ दुर्जना तेव्हा पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा असतो तसा आत्मा आणि कर्म यामध्ये अतिशय वेगळेपणा असतो. अथवा आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी आणि वायू यात जसा वेगळेपणा आहे. नदीचे पाणी अंगावर घेऊन खडक नदीमध्येच असतो, परंतु नदी व खडक यामध्ये अतिशय फरक असतो हे तुला ठाऊक आहे. पाण्याच्या अगदी जवळ गोंडाळा असे ना का, परंतु गोंडाळ हे पाण्याहून केव्हाही वेगळेच असते. दिव्याच्या संगतीला असल्यामुळे काजळीला दिवा म्हणता येईल काय. चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असलेला दिसतो तरी तो चंद्राशी एकरूप नाही आणि दृष्टी डोळा यामध्ये तसा अतिशय वेगळेपणा आहे. अथवा वाट आणि वाटेने जाणारा, नदीचे पात्र आणि पात्रात वाहणारे पाणी, आरसा व आरसात पाहणारा यामध्ये जितका विलक्षण फरक आहे अर्जुना तितक्या मानाने आत्म्याच्या ठिकाणी कर्म भासते ते खरोखर असे आहे. कबिलिनी आपल्या प्रफुल्लित होण्याने रवीचा उदय झाल्याचे सुचविते व परागातील सुगंध भुंग्याकडून भोगविते. कमलिनीकडून त्या क्रिया झालेल्या दिसतात, परंतु ती जर आपल्याकडून काही न करता सरोवरात स्तब्धच असते. ते सर्व सूर्यच करतो आणि त्याचे ते कर्तृत्व मात्र कमलिनीच्या ठिकाणी दिसून येते. पुन्हा पुन्हा तुला असे सांगतो की त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या क्रिया वस्तुतः दुसऱ्या कारणाकडूनच घडून येतात. ती कारणे 5 आहेत. त्याचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो. आणि कर्माची ती 5 कारणे तूही कदाचित जाणत असशील, कारण की शास्त्रे हात वर करून ती कारणे सांगतात. वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांत सांख्यरूपी मंदिरात व्याख्यानरूप नववधीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत. ते असे की जगामध्ये सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता हीच 5 कारणे आहेत. या कारणांच्या ठिकाणी आत्मराज्यास अयोग्य रीतीने घालू नये. अर्जुना, अशा वर्णाच्या दवंडीने ती कारणे प्रसिद्धीला आली म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू देत. आणि मी ज्ञानरत्र तुझ्या स्वाधीन असताना दुसऱ्यांकडून ऐकावे असे संकट तरी कशाला. आरसापुढे मांडले असता आपले सौंदर्य पाहण्याकरता लोकांच्या डोळ्यांना कशाकरता महत्त्व द्यावे. भक्त ज्या भावनेने जेथे पाहिल त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातो आणि तो आज तुझ्या पूर्ण स्वाधीन झालो आहे. प्रेमाच्या भाराने जसे बोलत असता देव भानावर राहिले नाहीत व इकडे त्याच वेळी आनंदामुळे अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले. चंद्रकांत मण्याच्या डोंगरावर चांदण्याचा भर पडला असता तो पाझरून जसे सरोवर व्हावयास लागते, त्याप्रमाणे सुख आणि सुखाचा अनुभव अशा द्वैत भावाची भिंत मोडून अर्जुनाच्या आकाराने जेव्हा केवळ सुखच झाले तेव्हा श्रीकृष्ण सर्व शक्तिमान म्हणून ते देहभानावर आले. मग आनंदात विरणाऱ्या अर्जुनाची त्यांनी मनापासून त्यास देहस्मृतीवर आणण्याची खटपट चालवली. अर्जुना, एवढे मोठे प्रस्थ पण तो आपल्या विस्तृत ज्ञानासह बुडत होता. एवढे आनंदाला भरते आले होते. त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देव म्हणतात, अरे अर्जुना, तू चांगला देह भानावर ये. तेव्हा अर्जुनाने श्वास सोडून मस्तक डोलिवले. अर्जुन म्हणतो, हे प्रभो, तू जाणतोस की तुझ्याहून वेगळा देह धारण करून तुझी संगती करण्याला कंटाळलेला मी मूळ ऐक्याला येऊ पाहत होतो. त्या माझेही लोभाने जर तुम्ही उत्कट इच्छा पुरवत आहात तर माझा सुखाशी योग होण्यास ही जीवदशा आडखाटी का घालत आहात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, वाह वाह, अजून माहीत नाही काय, वेड्या चंद्राचा व चांदण्यांचा कधी वियोग होतो का, वियोग आहे काय. आणि हा एकतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्याला आम्हाला भीती वाटते, कारण आवडीचे कोणी रुसल्याने जसे प्रेम अधिक बळकट होते ते आमच्यामधील प्रेम आहे. अशा प्रसंगी जोपर्यंत एकमेकांचा आत्मरूप स्वरूपाशी वेगळेपणा आहे तोपर्यंत आपले हे जगणे शक्य आहे. म्हणून याविषयीची परमार्थ हा ऐक्याविषयीचे बोलणे राहू दे. अर्जुना, मग आत्म्याहून सर्व कर्म वेगळे आहे हे आता आपण कसे कसे बोलत होतो. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवांनी माझ्या मनात असलेला जो चांगला विषय तोच सांगण्यास स्वाभाविकपणे सुरुवात केली आहे. सर्व कर्माचे बीज जी 5 कारणे ती तुला मी सांगेन अशी आपण प्रतिज्ञा केली आणि कर्माच्या कारणाशी आत्म्याचा काही संबंध नाही हे जे तू बोललास तो माझ्या आवडीचा विषय मला सांग.
या अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वाचे मालक जे श्रीकृष्ण भगवान ते मोठ्या संतोषाने म्हणाले, या गोष्टीविषयी हट्ट करून बसेल असा मनुष्य कोठे मिळणार आहे. तर अर्जुना, तुला ते खरोखर सोप्या भाषेत सांगण्यात येईल, परंतु या प्रेमाचे तुला कर्जदार व्हावे लागेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपण मागे बोललात ते सर्व विसरलात वाटते. अहो महाराज, या गोष्टीत अजून आपण मी तूपणा हा ठेवलातच की. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अरे असे आहे काय, तर जे मी तुला सांगेन म्हणून म्हणालो ते आता अवधानाचा चांगला विस्तार करून ऐक. तर अर्जुना, खरोखरच सर्व कर्मांची उभारणी याच 5 कारणांनी आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर होते आणि त्या 5 कारणांच्या समुदायाकडून कर्मास सुरुवात होते. तीच कारणे हेतू असल्यामुळे ते हेतूही उघड उघड 5 आहेत. या कारणांहून वेगळा जो आत्मा आहे तो अलिप्त असून कर्माच्या उत्पत्तीचे निमित्त कारण अथवा उपादान कारण होत नाही, अथवा तो स्वतः कर्मे पार करण्याच्या कामी सहाय्य करीत नाही. ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांचा संबंध नसूनही तो आकाशात उत्पन्न होतात, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ प्रकारची कर्मे संबंधाशिवाय उत्पन्न होतात. पाणी, उष्णता व वाफ यांचा वायूशी संबंध झाला असता आकाशात ढगांची उत्पत्ती होते, पण आकाशाला तर त्या ढगाच्या उत्पत्तीची खबरही नसते. अनेक लाकडांची नाव तयार होते व ती नाव नावाड्याकडून पुढे ढकलली जाते आणि वाऱ्याकडून चालविली जाते. हा सर्व व्यवहार पाण्यात होतो, पण पाणी त्या सर्व व्यवहाराला केवळ आधारभूत असते. अथवा माती एखाद्या चिखलाच्या गोळ्याच्या रूपाने खर्ची पडून त्या चाकावर तो गोळा टाकला, त्या चाकाला दंडाने फिरवले असता ते चाक फिरते, त्यातून मडके तयार होते आणि त्या चिखल्याच्या गोळ्याचे मडके बनवण्याचे काम कुंभार करतो. आता या चिखल्याच्या गोळ्याचे मडके बनवण्यात एक आधाराशिवाय पृथ्वीचे काय खर्च होते, विचार कर बरे. हेही राहू दे. सूर्याच्या उदयाने लोकांचे सर्व व्यवहार होत असता सूर्याकडे कोणत्या कामाचे कर्तृत्व आले. त्याचप्रमाणे हे 5 हेतू एकत्र झाल्यावर या 5च कारणांकडून कर्मरूपी वेलीची लावणी केली जाते. आत्मा त्या कारणाहून व क्रियेहून निराळा आहे. आता ज्याप्रमाणे मोती तंतोतंत वजन करून घ्यावेत, त्याप्रमाणे ही 5 कारणे आता तुला निरनिराळ्या खुलासे बारकाईने सांगतो. अधिष्ठानं तथा कर्ता करणञ्च पृथक्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. कर्म पूर्ण होण्याकरिता अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच 5वे कारण दैव होय. त्या कर्माची कारणे ज्यांच्या त्यांच्या लक्षणास धरून सांगतो ती ऐक. आता या 5 कारणांपैकी देह हे पहिले कारण आहे असे मी म्हणतो. या देहाला अधिष्ठान असे म्हणतात. याचे कारण एवढेच की भोगता जो जीव तो आपल्या सुखदुःखादी भोगासह या देहात राहतो. इंद्रियरूपी 10 हातांनी रात्रंदिवस श्रम करून जी सुखदुःखे प्रकृतीकडून मिळवली जातात ती भोगण्याकरता देहाशिवाय जीवाला दुसरी जागा नाही, म्हणून देहास अधिष्ठान असे म्हणतात. 24ही तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे आणि या देहात बंधमोक्षांची गुंतागुंत उलगडली जाते. फार काय सांगावे अर्जुना, जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना हा देह आधार आहे, म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे. आणि कर्माचे दुसरे कारण कर्ताही समजावे. ज्या कर्त्याला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. आकाशच पाण्याची वृष्टी करते, त्या पाण्याचे खाली पृथ्वीवर डबके बनते, मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे ते डबक्यांच्या आकाराचे होते. अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपण आपल्याला स्मरत नाही, मग त्याला आपण दरिद्री आहोत असे स्वप्न पडते, तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून मी देह आहे असे मानावयास लागते. अर्जुना, अशी चैतन्याने आपली विपरीत समजून करून घेतली. अशी अर्जुना
अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टींसंबंधी शपथपूर्वक करार मदार केला आहे. प्रकृती जी कर्मे करती ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवाला कर्ता असे म्हणतात. मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्यांच्या केसातून बाहेर पडली असता ती दृष्टी जरी अखंड असते परंतु चौरीच्या केसाप्रमाणे चिरलेली वाटते. घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे भासते. त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान या वेगवेगळ्या श्रोत्रादी इंद्रियाद्वारा वेगवेगळे होऊन इंद्रियांच्या आकाराने बाहेर पसरते. हे राजपुत्रा अर्जुना, ती निरनिराळी ज्ञानेंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज. आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागले असता ते नदी व नद या नावाने ओळखले जाते, अथवा शृंगारादी नवरसांच्या अनुराधाने वागण्यास लागल्या म्हणजे जसा एकच पुरुष 9 प्रकारचा आहे असे वाटावयास लागते, त्याप्रमाणे प्राणवायूमध्ये जी खंड क्रियाशक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी पडली म्हणजे निरनिराळ्या नावांची होते. ती क्रियाशक्ती जेव्हा वाचेस येते तेव्हा तिचे बोलणे होते व हात्यांच्या ठिकाणी आली असता देण्या घेण्याचे व्यवहार तीच होते. अरे अर्जुना, पायाच्या ठिकाणी गती तरी तीच समज व दोन्ही अधोद्वाराच्या ठिकाणी गळणे तीच गती होय. नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असता तिलाच शरीरात प्राण असे म्हणतात. नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असता तिलाच शरीरात प्राण असे म्हणतात. मग पुढे त्याच शक्तीच्या हृदयावर येण्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान नाव आले. खालच्या द्वाराच्या गतीमुळे अपान हे नाव या क्रियाशक्तीस मिळाले आहे. या व्यापकपणाने ती शक्ती व्याण झाली आहे. सेवक केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणात ती भरते. मग कोणत्याही संधीचा त्याग न करता सर्व संधीमध्ये ती भरलेली असते. अर्जुना, अशा या व्यापारामुळे त्याच क्रियेला समान असे म्हणतात. आणि जांभई, शिंक, ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाग, कूर्म, कुकर वगैरे नावांनी निरनिराळ्या रूपात बनते. याप्रमाणे वायूंची ही क्रियाशक्ती एकच आहे, परंतु निरनिराळ्या व्यापारांमुळे तिला निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होते. ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली वायुशक्ती येथे कर्माचे चौथे कारण आहे असे समज. आणि सर्व ऋतूमध्ये शरद ऋतू चांगला असता त्यातही उत्तम आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तम होय, अथवा वसंत ऋतू जशी आग जशी आल्हाददायक व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर अधिक चांगले, त्या योगात जशी इतर उपचारांची प्राप्ती व्हावी, अथवा अर्जुना कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला, जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुरसतेची बहार असावी, या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्म वर्णनाचा संबंध यावा त्याप्रमाणे मनादी सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकच बुद्धी चांगली आणि बुद्धीला जशी इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायाची अनुकूलता ही एकच सुदृढ इंद्रियाच्या समुदायाला चांगली शोभा आहे. म्हणून चक्षुरादी 10 इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे. अर्जुना, तो देवतांचा समुदाय हे कर्माचे 5वे चांगले कारण आहे असे समज, असे देव म्हणाले. याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल अशा रीतीने कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही 5 प्रकारची कारणांची खाणच तुला सांगितली, ती ऐक. आता ज्या हेतूच्या योगाने ही 5 कारणरूपी खाण वाढते मग सर्व कर्मांची रचना होते ते 5 हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो. अकस्मात
वसंत ऋतू आला तर तो वृक्षवेलींना नवीन पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो. त्या नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पांचे गुच्छ दृष्टस्पतीस येतात व ती फुले फलांची प्राप्ती करून देतात. अथवा वर्षा ऋतू मेघांना आणतो. मेघांच्या योगाने वृष्टी होते आणि वृष्टीमुळे धान्यापासून मिळणाऱ्या सुखाचा भोग होतो. अथवा पूर्वदिशा अरुणेला पसरवते. अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो. सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो त्याप्रमाणे अर्जुना कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे. अरे तो कर्म संकल्प वाचेचा दिवा लावतो. मग वाचेची ती मशाल सर्व कर्मांचा रस्ता दाखविते. तेव्हा कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो. तेथे शरीरादी समुदाय शरीराधिकास हेतूच आहे. जसे लोखंडाची वस्तू लोखंडानेच तयार करावी. अथवा हे चतुरा अर्जुना, तंतूच्या ताण्यामध्ये आडवा तंतू भरीला असतो तोच तंतू वस्त्र होतो. रत्नांचा आकार जसा रत्नानेच तयार केला जातो त्याप्रमाणे मन वाचा व देह यांचे कर्म मनवाचादी हेतूकडून तयार होते. जेथे शरीराधिक करणे तीच हेतू कशी होतात हे जाणावयाची जर कोणी इच्छा करीत असेल तर त्याने ऐकावे. ऐका. सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू जसा सूर्यच आहे. अथवा उसाचे एक कांडे जसे उसाच्या दुसऱ्या कांड्याला वाढीला हेतू असते. अथवा वाचेला वाग्देवतेचे जेव्हा वर्णन करावयाचे असते तेव्हा वाचेचा उपयोग करावा लागतो. अथवा वेदांचा मोठेपणा वेदांनीच सांगावा. त्याप्रमाणे शरीर वाचा व मन ही सर्व कर्मांची कारणे आहेत हे सर्वांस पक्के माहीत आहे. परंतु ही अधिष्ठानाधिकात येऊन गेल्यामुळे हेतूही होतात यात काहीही चूक नाही. आणि पूर्वी सांगितलेल्या देहादी 5 कारणांना शरीर वाणी व मन या हेतूंची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्मांची उत्पत्ती होते ती कर्मे शास्त्राने मांडलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर तो न्यायमार्गच न्यायकर्माला हेतू होतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतीत शिरला तर तो शेतात जुरतो परंतु त्याचा अतिशय उपयोग होतो. अथवा एखाद्या घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याच्या चालण्याचे श्रम होतील खरे पण त्याचे चालणे व्यर्थ होणार नाही. याप्रमाणे हेतू व कारण यांच्या मिलाफाने जे आंधळे कर्म उत्पन्न होते त्याला शास्त्राची दृष्टी प्राप्त झाली असता त्यावेळेस त्यास न्याय असे म्हणतात. अथवा दूध तापत असताना भांड्याच्या काठापर्यंत वरती आले आणि तेच तो उतारास गेले तर तोही दुधाचा खर्च झाला पण तो योग्य कारणाला खर्च झाला असे होत नाही. त्याप्रमाणे शास्त्राच्या सहाय्याविषयी शिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत असेल तर चोरीला गेलेले द्रव्य दानात जमा धरावे लागेल. अर्जुना, 52 वर्णापलीकडे कोणता मंत्र आहे आणि या 52 वर्णाचा उच्चार केल्याशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे काय? परंतु अर्जुना, जोपर्यंत मंत्राची हातोटी कळली नाही तोपर्यंत वाणीला मंत्रोच्चाराचे फल जसे प्राप्त होत नाही त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे यदृच्छेने कर्म उत्पन्न होते ते जोपर्यंत शास्त्राच्या कासेला लागणार नाही, शास्त्राधाराने होणार नाही तेव्हा देखील कर्म होतेच. परंतु ते कर्म होणे नव्हे. पहा, तो अन्याय मार्ग आहे. तो अन्याय मार्ग कर्मालाच हेतू आहे असे समजावे. हे सत्कीर्तिवान अर्जुना, याप्रमाणे 5 कर्मे असलेल्या कर्माला हे 5ही हेतू आहेत. आता या कर्माच्या कारणात व हेतूत आत्मा कोठेतरी गोवला गेला आहे काय? विचार कर. ज्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ न होऊन डोळ्यांना व दृश्य पदार्थांना प्रकाशतो त्याप्रमाणे आत्मा कर्म न बनता कर्माचे प्रकाशन बनतो. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, असे पहा की आरशात पाहणारा हा जसा प्रतिबिंब व आरसा दोन्हीही न होता या दोन्हींनाही प्रकाशतो. अथवा अर्जुना, सूर्य हा दिवस व रात्र न होता जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवितो त्याप्रमाणे आत्मा हा कर्म व कर्माचा करता न होता दोघांचे प्रकाशन करतो. परंतु देहांकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्धीने देहच मी असा निश्चय केला आहे आणि ज्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे, ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्म यांना केवळ देहाच्या मर्यादेत आणून ठेवले त्याची आत्मा करता आहे अशा प्रकारची दृढ समजूत होऊन राहून बसते. आत्माच कर्म करता आहे असाही त्याचा खरोखर निश्चय नसतो. तो देहच मी आहे असे समजतो
व म्हणूनच सर्व कर्मांचा करता मी देहच आहे असे तो खरोखर मानतो. कारण कर्मातीत सर्व कर्मांना साक्षीभूत असा जो आत्मा मी आहे, ही जी आपल्या स्वरूपाची यथार्थ स्थिती, ती तो कानांनी कधी ऐकतच नाही. म्हणून असल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानेच मर्यादित करावे, यात नवलते काय? घुबड दिवसाला रात्र मानित नाही काय? ज्याने आकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही, तो डबक्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब हाच खरा सूर्य म्हणून मानित नाही काय? डबक्यातील पाण्याच्या हालचालीने सूर्य कंप पावत आहे असे तो मानतो. अरे अर्जुना, झोपलेला पुरुष जोपर्यंत जागा झाला नाही तोपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे. ही दोरी आहे असे न जाणून साप समजून एखादा मनुष्य भ्याला तर यात आश्चर्य कोणते? डोळ्यामध्ये जेथपर्यंत कावेळीचा विकार आहे तेथपर्यंत चंद्र पिवळा असा दिसणार. मृगजाळाला पाहून हरिणांनाही मोहित होऊ नये काय? त्याप्रमाणे जो शास्त्राच्या व गुरुच्या नावाने वाराही आपल्या गावाच्या शिवेवर टेकू देत नाही, म्हणजे शास्त्र व गुरु यांना जो मुळीच मानित नाही व जो केवळ मूर्खपणाच्या जीवित्वाने जगाला आहे, जसा ढगांचा वेग कोल्हा चंद्राच्या ठिकाणी मानतो, तसा देहाला तो आत्मा मानित असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले आहे. अर्जुना, मग तो जीव त्या मानण्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो. पहा की नळीवरील तो बापोडा राघू, त्याचे पंजे मोकळे असताही आपण बांधले गेलो आहोत अशा दृढ भावनेने फसत नाही काय? म्हणून निर्मळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या कर्माचा आरोप करतो तो कोट्यावधी कालपर्यंत कर्मातच अडकलेला राहतो. आता ज्याप्रमाणे वडवानल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही, वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून कर्मापासून वेगळेपणाने असतो तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असे विचारशील तर सांगतो. कारण की ज्याप्रमाणे अंधारातील आपली वस्तू दिव्याच्या साहाय्याने पाहिली असता दिसते, त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते. अथवा आरसा जसा घासावा तसे तसे आपले प्रतिबिंब आपणास अधिक स्वच्छ दिसते. अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले म्हणजे पाणी होते, हे राहू दे, प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबाला पाहते तेव्हा पाहण्याची क्रिया नाहीशी होऊन आपले मूळचे बिंबच राहते. त्याप्रमाणे आपला हरवलेला अज्ञान आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर इच्छा असेल तर संतांसंबंधी विचार केला असता तो त्यास शोधित येतो. म्हणून नेहमी संतांचे वर्णन करावे व संतांचेच वर्णन ऐकावे. तर कर्मात असून जो बऱ्या वाईट कर्माने लिप्त होत नाही, ज्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याचा कातड्यात दृष्टी असून ती त्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो सर्व कर्मांच्या बंधनापासून मुक्त झाला आहे त्याचे स्वरूप आता विचाराचा बाहू उभारून सांगतो पहा. तर जागे झालेल्या अर्जुना, अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार जो अनादिकालापासून करीत होता, त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्यांनी गुरुनी त्याच्या मस्तकावर हात ठेविला असेच नव्हे तर त्यास थापटून जागे केले. अर्जुना, त्या क्षणी विश्वरूपी स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो मी अद्वयानंद रूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आला. मग त्यावेळी मृगजळाचे सतत एकसारखे दिसणारे पूर चंद्रकिरणे फाकता क्षणीच ज्याप्रमाणे नाहीसे होतात, अथवा बाळपण निघून गेल्यावर बागुलबुवाला जसे बळ नाही, किंवा लाकूड जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही, अथवा जागृती आल्यावर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्याला मी व माझे हे उरत नाही. मग सूर्य अंधार पाहण्याकरता वाटेल त्या भुयारात प्रवेश करू, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्याला येत नाही, त्याप्रमाणे जो आत्मभावाने व्यापला गेला आहे तो ज्या ज्या दृश्य पदार्थाला पाहिल तो दृश्य पदार्थ दृष्टीपणासह त्याचेच रूप होत जातो. ज्याप्रमाणे अग्नी पदार्थाला लागतो तो पदार्थ अंगाने अग्नीच झाल्यावर मग जाळणारे व जळणारे असा भेद शिल्लक राहत नाही. याप्रमाणे आत्म्याहून भिन्न असणारे जे कर्म, त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता तो आरोप गेल्यावर जे काही बाही उरते त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे तो मग या देहाला आपले ठिकाण समजेल काय? प्रलयकाळच्या पाण्याची भरती आपण एक ओघ आहोत असे आपल्याला मानेल काय? अर्जुना, त्याप्रमाणे ती पूर्ण अहंता, सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक अहंता देहभावाने आवरली जाईल काय?
जगाचे प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा व्यापक प्रकाश सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल काय? ताक घुसळून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घातले असता ताकात मिसळेल काय? अथवा हे वीरश्रेष्ठा अर्जुना, काठापासून अग्नी वेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवल्यास राहील काय? अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला जो सूर्य तो रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल काय? त्याप्रमाणे ज्ञातासह संपूर्ण ज्ञेय जो गिळून बसला आहे त्याला मी देह अशी अहंता कोठून असणार? आणि आकाशाने जेथून जेथे जावे तेथे ते स्वभावता सर्वत्र गच्च भरून राहिले आहे. त्याप्रमाणे ज्याने काही कर्म करावयाचे असते ते कर्म स्वभावता त्याचेच रूप आहे. मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावे? म्हणजे कोणत्या कर्मासंबंधी त्याने आपणाकडे कर्तेपणा घ्यावा? कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपापासून वेगळे उरले नाही. आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागा नाही, अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही, अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून उठून जाणे नाही, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली. याप्रमाणे देहांकाराचे असणे त्याच्या स्वरूपानुभवातच बाधित झाले आहे. तरी पण शरीर आहे तोपर्यंत त्याच्या संघाताकडून कर्मे होतात. अरे अर्जुना, वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतो. अथवा करंडीतील कापूर जरी संपला तरी करंडीत त्याचा वास राहतो. गाण्याचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम जात नाही. अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल राहते. अथवा अर्जुना, सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज जसे सहज दिसते. लक्ष भेदल्यावर देखील बाणात वेगाचा जोर शिल्लक राहिला आहे तेथपर्यंत बाण सारखा पुढे जातच असतो. अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले तरी आधीच्या फिरवण्याच्या गतीमुळे ते चाक फिरतच राहते. त्याप्रमाणे देहाभिमान गेल्यावर अर्जुना, देह ज्या प्रारब्धाने झाला आहे ते प्रारब्ध देहाला आपोआपच कर्म करायला लावते. आपणास अमुक एक स्वप्न पडले अशा संकल्पाशिवाय जसे आपणास स्वप्न पडते, अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात, अथवा ज्याप्रमाणे गंधर्वनगर कोणी तयार न करता उत्पन्न होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी 5 कारणांकडून आपोआप सर्व कर्मे होतात. पूर्वजन्मीच्या संस्कार शेषामुळे शरीर वाचादी हेतूसह देहादी 5 कारणांकडून अनेक प्रकारची कर्मे निर्माण होतात. मग त्या कर्मामध्ये सर्व जगाचा नाश होतो, अथवा दुसरे चांगले नवे नवे जग उत्पन्न होतो. परंतु चंद्र विकासिनी कमल कसे संकोचित होते व सूर्य विकासिनी कमल कसे उमलते, हे दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही, अथवा मेघातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत, अथवा मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळे भोवताल हिरवेगर करून टाकोत, परंतु या देहाची जशी आकाशात खबरही नसते, त्याप्रमाणे जो देहातच देहाभिमानरहित स्थितीने असतो. अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेल्या मनुष्य स्वप्न पाहत नाही, त्याप्रमाणे देहादिकांच्या कर्माने सृष्टी उत्पन्न झाली किंवा नाश पावली तरी देखील त्याला खबर नसते. एरवी कातड्याच्या डोळ्यांनी स्थूल दृष्टीने जे देहधारी बुद्धीने पाहतात ते खरोखर तो कर्म करणारा आहे असे मानतात. गवताचे बुजगावणे करून शेताच्या बांधावर ठेवलेले असते, ते बुजगावणे खरोखरच रखवालदार आहे असे कोल्हा मानित नाही काय? वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की नागवा आहे हे दुसऱ्या लोकांनी येऊन जाणावयाचे, अथवा युद्धात वीरश्री संचारलेल्या योद्ध्याच्या जखमा दुसऱ्यांनी मोजायच्या, अथवा सती जाण्यास निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग खरोखर शृंगारादी खरोखर सर्व लोक पाहतात, परंतु त्या सती जाणाऱ्या स्त्रीस अग्नी स्वतःचे शरीर अथवा लोक यांचे भानही नसते. त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झाल्या आहेत, तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. अरे अर्जुना, मोठ्या लाटेत लहानशा लाटा नाहीशा होत असताना एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळले हे जरी नदीच्या काठावरच्या मनुष्याने मनाने मांडले तरी पाण्याच्या दृष्टीने पहा कोण कोणाचा ग्रास करीत आहे. त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला असा दुसरा पदार्थ प्रतीती होत नाही की ज्याला तो मग मारेल. हे पहा, सोन्याच्या देवीने सोन्याच्या शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला. हा व्यवहार पुजाराच्या दृष्टीने जरी खरा वाटला तरी वास्तविक पाहता शूळ, महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे. चित्रातील पाणी व अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा वास आहे. चित्र काढलेल्या वस्त्रात अग्नी अथवा ओलेपणाचा अंश हे दोन्ही नाहीत. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने हलत
कर्मे करीत असताना पाहून मूर्ख लोक त्यास कर्ता असे म्हणतात व त्या मुक्त पुरुषाच्या कर्मे करण्यामध्ये तिन्ही लोकांचा नाश होतो, पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्ट बोलूच नये. आधी तर सूर्याने अंधार पाहावा, मग सूर्यापुढे अंधार येतच नाही. पण आधी तर सूर्याने अंधार पाहावा, मग सूर्य अंधाराचा नाश करतो हे कोठे बोलता येईल. त्याप्रमाणे ज्ञात्याला जर दुसरे नाही तर तो मग करणार काय, कशाचा नाश करणार. म्हणून त्या मुक्तपुरुषाची बुद्धी पापपुण्याचा मळ जाणत नाही. ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यावर त्या नदीचा पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही. अर्जुना, अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कोणाला पोळील, का शस्त्र आपणच आपल्याला रोतेल काय. त्याप्रमाणे जो कर्ममात्राला आपणाहून वेगळे समजतच नाही, अशा स्थितीत कोणते कर्म त्याच्या बुद्धीच्या कर्तेपणाने लिप्त करील. म्हणून कार्य, कर्ता व क्रिया हे ज्याला आपले स्वरूप झाले आहे, त्याला शरीराधिकाकडून कर्म झाले असता त्या कर्माचे बंधन नाही. आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्ववान जो जीवात्मा तो कर्माची कारणे असलेले शरीराधिक 5 ह्या कानी काढून इंद्रियरूपी 10 आहुतांच्या साह्याने कर्म मात्र तयार करीत आहे. तिथे न्याय व अन्याय, विधिनिषेध असे 2 आकार साधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षणही लावत नाही. या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर साह्य होत नाही, पण तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील तर तेही नाही. ज्ञानस्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा, तो त्या उत्पन्न होणाऱ्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी आपण निरोप देतो का? नाही. तर कर्मप्रवृत्ती करता आत्म्याला स्वतः काही श्रम पडत नाहीत, कारण की प्रवृत्ती देखील बिगार वाहणारे देहबुद्धिवान जीवच आहेत. म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्धिरूप झाला त्याला या कर्माचा तुरुंग नाही, परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे चित्र उमटते तेथे चित्र काढणारी जी ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे, तीच ज्ञाता ज्ञेय ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या रूपाची त्रिपुटी होय. ही त्रिपुटी जगाचे कारण आहे. खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटीच करते असे समज. परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे स्थूल सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते तेथे चित्र काढणारी जी ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे, तीच ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या स्वरूपाची त्रिपुटी होय. ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटीच करते असे समज. अर्जुना, आता याच त्रिपुटीतील एक निराळे घेऊन त्याचे चांगले खुलेसेवार वर्णन करू ऐक. तर जीवरूपी सूर्यबिंबाची श्रोत्रादी 5 इंद्रियरूपी किरणे ही विषयरूपी कमलाकडे धावत घेऊन त्या विषयरूपी कमलाच्या कळ्यांचा विकास करतात, अथवा जीवरूपी राजांचे मोकळ्या पाठीचे मनाचे संकल्परूपी घोडे बरोबर घेऊन जे इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखांची लूट आणतात. हे राहू दे. जे ज्ञान या इंद्रियांच्या द्वाराने आपले व्यवहार चालवते व जे ज्ञान जीवाला सुखदुःखी अनुभवाला आणून देते, ते ज्ञान सुषुप्तीकाली जेथे लीन होऊन राहते त्या सुषुप्त्याभिमानी प्राज्ञ जीवाला ज्ञाता असे म्हणतात. आणि अर्जुना, आता जे हे सत्य सांगितले तेच ज्ञान होय असे समज. अर्जुना, ते जीवाचे ज्ञान विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटी उपजदाक्षणी आपलेच 3 विभाग करते. आपल्या धावेपुढे ज्ञेयाचा धोंडा घालून आपल्या मागल्या बाजूस ज्ञातापणाला उभारते. ते ज्ञान ज्ञाता व ज्ञेय यांच्यामध्ये असल्याने ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो. ज्ञेयाच्या विषयाच्या हद्दीवर प्राप्त झाले असता ज्या ज्ञानाची धाव संपते आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नावे देते, अर्जुना, ते सामान्य ज्ञान होय, यात अन्यथा नाही. आता ज्ञेयाचेही लक्षण ऐक. तरी शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 प्रकारचे विषयांचे भेद दिसून येतात. ज्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग द्यावेत, रसाने जिव्हेला, वर्णाने डोळ्यांना, परिमळाने घराणाला आणि स्पर्शाने त्वचेला भेटावे, अशा रीतीने वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते, परंतु फळ एकच असते.
त्याप्रमाणे ज्ञेय एकच आहे, परंतु जीव हा एकाच ज्ञेयाचे ज्ञात निरनिराळ्या 5 इंद्रियाद्वारे करून घेतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे त्या ज्ञेयाचे 5 प्रकार झाले आहेत. आणि ज्याप्रमाणे ओघाने वाहने समुद्रात थांबते, अथवा समुद्रापाशी प्रवास करणाराचे बोलणे चालणे बंद पडते, अथवा अथवा मुक्कामावाशी प्रवास करणाराचे चालणे बंद पडते, अथवा धान्यादी पिकांची वाढ कणसे आले की खुंटते, त्याप्रमाणे इंद्रियाच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो, अर्जुना तो विषय ज्ञेय होय. अर्जुना याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या तिघांचे वर्णन केले. हे त्रिपुटी सर्व कर्मांच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज. शब्दादी विषय हे 5 प्रकारचे ज्ञेय आहे. तेच प्रिय किंवा अप्रिय या 2 प्रकारापैकी कोणत्याही एक प्रकारचे असो. अर्जुना ज्ञान हे ज्ञाताला तो विषय जरा दाखवीत न दाखवते तोच ज्ञाता त्या विषयाचा स्वीकार अथवा त्याग करावयास प्रवृत्त होतो. परंतु माशाला पाहून त्याला पकडण्यास बगळा जसा त्वरेने झडप घालतो, अथवा ठेवा पाहून तो घेण्यास दरिद्री मनुष्य जितक्या वेगाने धावतो, अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष तितक्या वेगाने तिला धरण्यास पुढे सरसावतो, ज्याप्रमाणे पाणी उतारावर धावते अथवा भुंगा फुलाच्या वासाकडे धावतो, अथवा धार काढायच्या वेळी सोडलेले वासरू जसे गायीकडे धावते. अरे अर्जुना, स्वर्गलोकीच्या उर्वशीविषयीच्या ऐकून ज्याप्रमाणे मनुष्याकडून आकाशात यज्ञाच्या शिड्या लावल्या जातात, अर्जुना आकाशात उंच चढलेला पारवा पारवीला पाहून ज्याप्रमाणे आपले सगळे अंगच तिच्याकडे लोटून देतो, अथवा हे राहू दे, ढगांच्या गडगडाटावर मोर जसा आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाता तिकडे धाव घेतो. म्हणून अर्जुना, आता ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान या तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रेरणा करणारे आहेत. म्हणून तेच ज्ञेय जर कदाचित ज्ञाताला प्रिय असेल तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंबच त्यास सहन होत नाही, अथवा कदाचित तो विषय अप्रिय त्यास वाटला तर त्यास तो टाकीतोपर्यंत प्रलय काळ आल्यासारखे दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते, व त्यागास थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो. एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला व तो सर्प नसून निळ्या मण्यांचा हार आहे अशी जर त्याची समजूत झाली तर लगेच त्यास हर्ष होतो. पण त्या हर्षामुळे तो हार घेण्याकरता त्याने हात लावला व तो हार नसून साप आहे असे त्यास कळले, तत्क्षणी त्याच्या ठिकाणी भीती उत्पन्न होईल. ज्ञेयाविषयी प्रियाप्रिय बुद्धी झाल्याने ज्ञात्याची याप्रमाणे अवस्था होते. मग तो स्वीकार व त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो. तेव्हा जोडीच्या पहिलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शौक असलेला सर्व चतुरंग सैन्याचा सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पैलवान पाहून ज्याच्याबरोबर लढण्याकरता रथावरून खाली उतरून पवित्र्यावर दंड झळपून उभा राहावा, त्याप्रमाणे ज्ञातेप्रमाणे असलेले ज्ञान तेच करता अशा हीन अवस्थेला येते. ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करावयास बसावे, अथवा भुंग्याने जसा बाग करावा, सोन्याची परीक्षा करणारा जसा कसोटीचा दगड व्हावा, अथवा देवाने जसे देवळाच्या कामाला लागावे, अर्जुना त्याप्रमाणे विषयांच्या लोभाने ज्ञाता इंद्रिय समुदायास काम करायास लावतो तेव्हा तो करता होतो. आणि ज्ञाता आपण करता होऊन ज्ञानाला साधनपणा आणतो तेव्हा ज्ञेय हे स्वभावता क्रियेचे फल होते. हे बुद्धिमान अर्जुना, याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी करता, करण व कर्म ही त्रिपुटी येते. कारण ज्ञानच ज्ञाता झालेले असल्यामुळे ज्ञात्यात परम पालट झाला की ज्ञान व ज्ञेय ही बदलतात. ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांचे तेज कमी होते त्याप्रमाणे प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासाला उतरती कळा लागते. ज्याप्रमाणे पौर्णिमेनंतर चंद्राची स्थिती बदलते त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियाद्वारा व्यवहार करण्यास लागल्याबरोबर तो ज्ञाता कर्तेपणाने व्यापला जातो. आता हा ज्ञाता जेव्हा कर्तेपणाने होतो त्यावेळची लक्षणे ऐक. तर बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. बाहेर त्वचा, कान, डोळे, जिव्हा व नाक ही 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय आहेत असे समज. जेव्हा करता जो जीव तो अंतःकरण चतुष्टयाने कर्माचा विचार करतो व ते कर्म करणे आपल्याला सुखकारक होईल असे त्याला जर वाटले तर बाहेरील त्या चक्षु वगैरे 10 इंद्रियांनाही लगबगीने उठून कर्म करावयास लावतो.
मग आरंभ केलेल्या कर्माचे फळ हस्तगत होईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून मेहनती करवतो, अथवा त्या कर्तव्याचे दुःख हे फल होईल असे जर त्यास वाटले तर तोच 10 इंद्रिये त्या कर्माच्या त्यागाकडे लावतो. मग ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेल्या शेतकरी मनुष्याला राजा शेतसाऱ्याबद्दल राबवितो, त्याप्रमाणे मग तो दुःखाचा ठाव ठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस इंद्रिय समुदायाला राबवतो. अर्जुन ऐक, त्याप्रमाणे त्याग स्वीकाराच्या क्रियात इंद्रियाचे जू वाहत असताना ज्ञात्याला कर्ता असे म्हणतात, आणि कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिये ही आहुताप्रमाणे कर्म करण्यास समर्थ असतात, म्हणून इंद्रियांना आम्ही करणे म्हणतो. आणि या इंद्रियांच्या योगाने करता ज्या क्रिया उभारतो त्या क्रियाकडून जे व्यापले जाते तेच या जगात कर्म होय. सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना व्यापला जातो, अथवा इंद्राच्या किरणाने जसे चांदणे व्यापले जाते, अथवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापला जातो, अथवा प्रभेने जसा प्रकाश व्यापला जातो, अथवा उसाचा रसा जसा ज्या गोडीने व्यापला जातो, हे राहू दे, अवकाश जसा आकाशाने व्यापला जातो. अर्जुना, त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते ते कर्म होय, या प्रतिपादनात अन्यथा नाही. हे चतुरांच्या श्रेष्ठ अर्जुना, याप्रमाणे कर्ता, कर्म व करण या तिन्हीचे तुला लक्षण सांगितले. तेथे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही तीन कर्माची प्रेरणा करणारे आहेत. त्याप्रमाणे कर्ता, करण व कार्य हा कर्माचा साठा आहे. जसा अग्नीच्या ठिकाणी धूरही अगदी ठेवल्यासारखाच आहे, बीजामध्ये जाड जसे ठेवलेलेच आहे, अथवा मनामध्ये जसा काम सदा प्राप्त आहे, त्याप्रमाणे कर्ता, क्रिया व करण ही सर्व कर्मांची जीवने आहेत. ज्याप्रमाणे सोन्याच्या खाणीला सोनेच जीवन आहे, म्हणून अर्जुना, जेथे हे कार्य मी करता असा भाव आहे, त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मापासून दूर असतो. हे सुमती अर्जुना, एवढ्या करता आत्मा कर्मापासून वेगळा आहे. आता हे पुन्हा किती सांगावे? आता हे राहू दे, हे तू जाणतच आहेस. परंतु ज्ञान, कर्म व कर्ता हे आता तुला 3 सांगितले. या तिघांच्या गुणांच्या योगाने 3 ठिकाणी भेद झालेले आहेत. म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म व कर्ता याच्यावर विश्वासू नये. कारण राजस व तामस हे 2 प्रकार बांधणारे आहेत व सात्विक हा प्रकार सोडविण्यास समर्थ आहे. तो सात्विक प्रकार तुला ठाऊक व्हावा म्हणून सांख्यशास्त्रामध्ये जे गुणाचे प्रकार स्पष्ट केले ते प्रकार तुला सांगतो पहा. जे सांख्यशास्त्र विचाराचा क्षीरसागर आहे, आत्मज्ञानरूपी कमलाचा चंद्र आहे, व जे ज्ञानाने डोळस अशा शास्त्रांचा राजा आहे, अथवा प्रकृती व पुरुष हीच जणू काय एकमेकात मिसळलेली दिवसरात्र होत, ज्यांना वेगवेगळे करून दाखवणारे जे सांख्यशास्त्र ते या तिन्ही लोकात सूर्यच आहे. ज्या सांख्यशास्त्राच्या योगाने अपार अशा मोहांच्या राशीचे 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून परतत्वासह होऊन राहता येते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र गुणभेदांचे वर्णन करते. त्या गुणभेदांचा प्रकार असा आहे की त्या गुणभेदांनी आपल्या अंगच्या सामर्थ्याने त्रिविधपणाच्या शिक्क्यांनी सर्व दृश्यावर त्रिविधपणाचा शिक्का मारला. याप्रमाणे सत्व, रजतम या तिघांचा एवढा महिमा आहे की या 3 गुणांनी ब्रह्मदेवापासून तो थेट किड्यापर्यंत 3 प्रकार केले आहेत. परंतु जे ज्ञान भेदले गेल्यामुळे जगातील सर्व पदार्थांचे समुदाय गुणभेदात पडले ते ज्ञान तर अगोदर सांगतो. कारण की दृष्टी निर्मल केली तर वाटेल तितके शुद्ध दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्वच शुद्ध प्राप्त होते. म्हणून ते सात्विक ज्ञान सांगतो. लक्ष दे, असे मोक्षरूपी गुणांचा ठेवा जे श्रीकृष्ण ते म्हणाले. तर अर्जुना, ते खरोखर सात्विक ज्ञान होय, ज्याच्या उदयात ज्ञात्यासह ज्ञेय नाहीसे होते. ज्याप्रमाणे सूर्याला अंधकाराचे दर्शनही नसते, समुद्रास नद्यांची खबरही नसते, किंवा कितीही मिठी मारून धरावयास गेले तर आपली सावली पकडली जात नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तो शेवटी तृणापर्यंतची हे वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत. ज्याप्रमाणे चित्र पाटीवर हात फिरून पाहू लागले असता ते चित्र पुसून जाते, अथवा मीठ पाण्याने धुतले असता जसे नाहीसे होते, अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे ते नाहीसे होते, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय पाहू गेले असता तेथे जाणता अथवा जाणणे अथवा जाणावे हे उरतच नाही. बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आटवून सोने काढत नाहीत, अथवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाहीत, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्टच लागत नाही ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे असे समज.
कौतुकाने आरसा पाहावयास लागले असता पाहणारा जसा प्रतिबिंबाच्या समोर अनुभवास येतो, त्याप्रमाणे ज्ञानाच्या द्वारा ज्ञाता पाहू लागला की ज्ञेयाच्या भयाने ज्ञाताच त्या जागी असल्याचे अनुभवास येते. असे जे तेच सात्विक ज्ञान होय, तेच मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे सात्विक ज्ञानाचे वर्णन पुरे. आता पुढे राजस ज्ञानाचे लक्षण ऐक. तर अर्जुना ऐक. जे ज्ञान द्वैताचा आश्रय धरून चालते ते ज्ञान राजस होय. भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः तुकडे तुकडे होऊन ज्या ज्ञानाने जीवाला बराच भ्रमिष्टपणा आणला, ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आड विसराचे दार लावून झोप ही स्वप्नांचे ओझे डोक्यावर ठेवते, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर असार संसाराच्या मोकळ्या माळावर जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांचे खेळ जीवांना दाखविते. अलंकार रूपाने असलेले सोने जसे मुलाला सोने वाटत नाही, त्याप्रमाणे नामरूपांच्या योगाने जे ज्ञानाला ब्रह्म दिसत नाही. गाडगी व घागरी यांच्या रूपाला आलेली जी माती ती मूर्खाला अनोळखी झाली, अथवा दीपपणामुळे अग्नी जसा दुर्बोध झाला, अथवा वस्त्रपणाच्या आरोपाने मूर्खाला जसा तंतू नाहीसा होतो, अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाच्या दृष्टीने आपण नाहीसे होते, म्हणजे त्या मूर्खास चित्र दिसते व कापड दिसत नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने प्राणिमात्राचे आकार निरनिराळे असे समजल्यामुळे ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची कल्पना नाहीशी झालेली असते, मग अनेक काष्ठांनी जसा अग्नी भेदला जावा, अथवा अनेक फुलांनी जसा सुवास भेदला जावा, अथवा निरनिळ्या राटातील प्राण्याने जसा चंद्र भेदला जावा, त्याप्रमाणे पदार्थाचे अनेक प्रकार जाणून जे लहान थोर आकार बनले आहेत ते येथे राजस ज्ञान होय. ज्याप्रमाणे मांगाच्या घराचा त्याग करण्याकरता त्या घराची माहिती सांगावी लागते, त्याप्रमाणे राजस ज्ञानाचा त्याग करण्याकरता तामस ज्ञानाचेही लक्षण सांगेन, ते चांगले समजून घे. तरी अर्जुना, जे ज्ञान विधीच्या वस्त्राने रहित असे नागवे हिंडते, म्हणून सर्वाची माऊली जी श्रुती तिने ज्या ज्ञानाचा अव्यय केला आहे, श्रुतीच्या अनुरोधाने चालणाऱ्या इतर शास्त्रांनी ज्या तामस ज्ञानाला ते निंद्य आहे असा दोष देऊन म्लेंछ धर्माच्या डोंगरावर घालवून दिले आहे. अर्जुना, जे ज्ञान तमोगुणरूपी पिशाच्याने पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमण करते, ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे, त्याप्रमाणे जे ज्ञान विषयोपभोगाकरता नात्यांची आडखटी जाणत नाही व कोणताही पदार्थ निषिद्ध मानत नाही, त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही, अथवा जो पदार्थ खाताना तोंड पोळते, त्याच एका पदार्थाचा त्याग करते, इतर सर्व पदार्थ घेतेच. पहा की उंदीर लाखचा डाक वगैरे लागलेले सोने चोरीत असताना चांगले वाईट म्हणत नाही, अथवा मांस खाणारा जसे काळे गोरे म्हणत नाही, अथवा ज्याप्रमाणे रानामध्ये वनवा जळताना बरे वाईट अशी निवड करीत नाही, अथवा माशी पदार्थावर असता तो जिवंत का मेलेला आहे याचा विचार करीत नाही. अरे अर्जुना, अन्न ओकलेले किंवा वाढलेले अथवा ताजे किंवा सडके हा विचार जसा कावळ्याला नाही, त्याप्रमाणे निषिद्धाचा अत्यंत त्याग करावा अथवा विहिताचा आदराने स्वीकार करावा हे विषयांच्या बाबतीत ते ज्ञान जाणतच नाही. जेवढे डोळ्यासमोर येईल तेवढे भोगावयाचाच विषय आहे असे म्हणून त्याचा जे ज्ञान स्वीकार करते, मग ते मिळवलेले स्त्री व द्रव्य शिष्णाकडे व पोटाकडे वाटून देते. पाण्याने तहान भागेल ते सुख, यापेक्षा हे पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी ही पाण्यासंबंधाने भाषा ज्याच्या ओळखीची नसते, त्याप्रमाणे खाण्यास योग्य व अयोग्य व निंद्यानिंद हे तामस ज्ञान म्हणत नाही. जे तोंडाला आवडेल ते पवित्र अशी त्या तामस ज्ञानाची समजूत असते, आणि स्त्री जात जेवढे आहे तेवढी स्वंगित दीपाने ओळखते, आणि त्या स्त्री जातीशी संबंध करण्याविषयी ज्या तामस ज्ञानाची एकच समजूत असते, जो आपल्या कामाची उपयोगी पडेल त्याचेच नाव नातलग, आणि ज्या तामस ज्ञानावाशी शरीराच्या नात्याची किंमत नसते. सर्व जग मृत्यूचे अन्न आहे, सर्व पदार्थच अग्नीचे जळण आहेत, त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग आपले धन आहे असे वाटते. अशा रीतीने सर्व विषय हे केवळ भोग्य विषय आहेत असे तामस ज्ञान मानते, व त्या तामस ज्ञानास देहाभरणे हेच एक फळ आहे असे समज. आकाशातून पडलेल्या पाण्यात ज्याप्रमाणे एक समुद्रच आश्रय असतो, त्याप्रमाणे तामस ज्ञान कर्ममात्र पोटाकरिताच आहे असे समजते. याशिवाय स्वर्ग व नरक आहेत, आणि त्यांना हेतू, प्रवृत्ती व निवृत्ती आहेत. या सर्व ज्ञानाची ते तामस ज्ञान रात्र आहे.
कारण की हा 3.5 हा देह म्हणजे आत्मा व पाषाणाची मूर्ती हाच ईश्वर, या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जात नाही. म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की शरीर पडले असता केलेल्या कर्मासह आत्म्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो. मग तो आत्मा कोणत्या रूपाने भोगावयास शिल्लक राहील. अथवा विचार करून कोणी असे म्हटले की ईश्वर आहे व तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास लावतो, तर तो तामसज्ञानी तो देवच विकून खातो. गावातील देवळातील देव तेच जर खरोखर नियामक असतील तर देशातील डोंगर गुपचूप का राहतील. कदाचित देव मानला तर याप्रमाणे तो देव फक्त दगडाचीच मूर्ती समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो. इतर जे पापपुण्य वगैरे ते सर्वच झटून जे पापपुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो अग्निप्रमाणे सरसकट भोगणे हेच तो हित मानतो. चामड्याचे डोळे जे दाखवतील व इंद्रिय ज्याची गोडी लावतील तेच करे, ही ज्याची पक्की खात्री असते. अर्जुना, फार काय सांगावे. आकाशात धुराचा वेल जसा व्यर्थ वाढतो तसा हा वाढत गेलेला अनुभव तुला आढळून येईल. जो वाळलेला अथवा ओला उपयोगाला येत नाही असा जो भेडाचा वृक्ष तो वाढून जसा व्यर्थ मोडून जावा, अथवा उसाची कणसे अथवा नपुसंक माणसे अथवा सावरीची जाडे ही जशी व्यर्थ असतात, अथवा मुलाचे मन अथवा चोराच्या घरचे द्रव्य अथवा शेळीच्या गळ्याचे स्तन जसे निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक व स्वैर असे दिसते त्याला मी तामसज्ञान असे म्हणतो. त्या तामसज्ञानासह ज्ञान असे म्हणतात. त्या तामसज्ञानासही ज्ञान असे म्हणतात. त्यातील हेतू हा की जसा जन्मांधाचा डोळा मोठा म्हणावयाचा अथवा बहिऱ्या मनुष्याचे कान जसे सरळ किंवा अपेह्यांना जसे पान म्हणावे, त्याप्रमाणे त्या तामसज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे. हे राहू दे. आता आणखी या संबंधाने किती सांगावे. तर असे जे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही तर तो स्वच्छ तमोगुण आहे असे समजावे. हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना, याप्रमाणे 3 गुणांनी 3 प्रकारचे झालेले ज्ञान असे ज्याचे लक्षण होते तशा लक्षणांनी तुला सांगितले. अर्जुना, आता याच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया गोचर होतात. म्हणून एकच पाणी जसे निरनिराळ्या पात्रातून वाहणाऱ्या ओघांशी मिळाले की त्या ओघासारखे बनते, त्याप्रमाणे कर्म 3 प्रकारचे होते. ते 3 प्रकारच्या ज्ञानाच्या योगाने जे 3 प्रकारचे कर्म झालेले आहे त्यापैकी सात्विक कर्माचा प्रकार तर असा आहे, तो सांगतो. प्रथम ऐक. तरी पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते स्वभावता संतोषाने केले जाते. सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदनभूषण असते, तरुण स्त्रीच्या डोळ्यांना जसे अंजनाचे भूषण असते, त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे अधिकाराला भूषण आहे. सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे त्या नित्यकर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळाली असता त्या नित्यकर्माला शोभा येते आणि शरीराचे व प्राणाचे सामर्थ्य खर्च करूनही आई मुलाचे पालन करते. परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा येत नाही. ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या कर्माचे अनुष्ठान करतो परंतु फळावर लोभदृष्टी ठेवीत नाही, तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो. प्रियकर मित्र वगैरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्या जवळील सर्व सामग्री खर्च झाली अथवा काही शिल्लक आहे असे ज्याचे स्वाभाविकच भान राहत नाही, त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग प्राप्त झाला असता भान न राहून आपले नित्यकर्म करावयाचे जर राहिले तरी त्याच्या खेदाने मनाला वाईट वाटून देत नाही. अथवा नित्यकर्म जर त्याच्या हातून यथासांग झाले तर त्याच्या आनंदाने अभिमान मिरवण्याचे जाणत नाही. अर्जुना, अशा या हातवटीने जे कर्म घडते त्याला सात्विक कर्म हे त्याच्या गुणावरून आलेले नाव आहे असे समज. यावरून राजसकर्माचे खरोखर लक्षण सांगण्यात येईल. तू लक्ष देण्याच्या कामी कसूर करू नकोस. तर जसा एखादा मूर्ख मनुष्य घरी आईबापांशी व्यवहारात नीट बोलत देखील नाही, परंतु जगातील इतर माणसांशी मात्र प्रेमाने वागतो, अथवा तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडा घालीत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला रोज दूध लोटीत असतो, त्याप्रमाणे नैमित्तिक कर्मे जरी अवश्य आचरणीय आहेत, ती कशा करता बसलेला उठू देखील शकत, त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे जी अवश्य आचरणीय आहेत ती करण्याकरता बसलेला उठू देखील शकत नाही. पण इतर काम्यकर्माच्या नावाने तर धन देह वगैरे सर्व खर्च करीत असतानाही आपण फार खर्च केला असे त्याला वाटत नाही. अरे अर्जुना, जेथे वाढीदिडीची प्राप्त होते
तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही, अथवा ज्याप्रमाणे बीज पेरीत असताना पुरे म्हणवत नाही, अथवा परिसहाती आल्यावर लोखंड विकत घालण्याकरता सर्व संपत्ती खर्च करताना जसा धनाच्या मागे लागणारा उत्साह वाटत असतो, त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे पाहून कठीण अशी काम्यकर्मे करतो, परंतु ते केलेले अगदीच थोडे झाले असे समजतो. त्या फलाची इच्छा करणाऱ्याकडून जितकी म्हणून काम्यकर्मे आहेत, तितकी शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे बरोबर केली जातात, आणि ते काम्यकर्म केल्याचेही तो लोकांना दौंडी करून प्रसिद्ध करतो. ते असे की मी अमुक कार्य केले अशा या नावाचा सारखा उच्चार करून संपवून टाकतो. तसा त्याला मी कर्म करणारा असा गर्व चढतो. मग बाप अथवा गुरु यांना तो मानित नाही. मग ज्याप्रमाणे काळज्वर औषधाला मानित नाही, तसा त्या अहंकाराच्या भरात फलाची इच्छा करणारा मनुष्य जे जे काही आदराने करतो, परंतु त्या करण्यात सुद्धा ज्याप्रमाणे कोल्हाट्यांचा पोट भरण्याचा धंदा असतो, त्याप्रमाणे थोड्या फायद्याकरता जीवापाड कष्ट करतो. धान्याच्या एका दाण्याकरता उंदीर जसा सर्व डोंगर पोखरतो, अथवा शेवाळ्याच्या हेतूने बेडूक जसा समुद्र डवळतो. पहा की भिकेपलीकडे काहीच प्राप्ती होत नाही, तरी गारुडी साप वागवितो. काय करावे? एखाद्याला कष्टच गोड वाटतात, ते राहू दे. परमाणूच्या लाभाकरता ज्याप्रमाणे वाळवी पाताळाचे उल्लंघन करते, त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या लोभाने एकसारखे जे श्रम करणे, ते त्रासाने भरलेले काम्य, येथे राजस कर्म असे समजावे. आता तामस कर्माचे लक्षण ऐक. तरी जे निंदेचे दोष आणणारे वस्तिस्थान आहे व ज्यामुळे निषिद्ध कर्माचे जन्म सफल झाले आहेत, अर्जुना, ते तामसकर्म होय. ते तामसकर्म उत्पन्न झाल्यावर पाण्यावर रेघ काढले असता जसे काही दिसत नाही, तसे ज्याचे फल दृष्टीला काहीच दिसत नाही, अथवा ताकावरची निवळी घुसळली असता, विजलेल्या कोळशावर फुंकर घातली असता, घाण्यामध्ये वाळू गाळले असता काहीच निष्पन्न झालेले दिसत नाही, अथवा भूस वाऱ्यावर धरणे, अथवा आकाशाचे बाणाने भेदन करणे, अथवा वाऱ्याला धरण्याकरिता फास लावणे, हे सर्वच जसे निष्फळ होऊन व्यर्थ जाते, त्याप्रमाणे जे तामसकर्म केल्यावर वायाच जाते. एरवी तामसकर्म करण्यात नरदेहा एवढे धनही खर्ची पडते व जे करीत असता जगाच्या सुखाचा बिघाड होतो. ज्याप्रमाणे कमळाच्या वनावरून काट्याचा फास ओढीत नेला असता, तो फास आपण स्वतः झिजतो व कमळांचा नाश करतो, अथवा दिव्याच्या द्वेषाने पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर उडी आपण स्वतः जाळतो व लोकांच्या डोळ्यांना अंधार करतो, त्याप्रमाणे सर्वस्वाचाही नाश झाला तरी चालेल आणि शिवाय स्वतःच्या देहाला इजा झाली तरी बेहत्तर. परंतु ज्या योगाने दुसऱ्यास अभाय उत्पन्न होतो, माशी आपल्या स्वतःला गिळवते परंतु दुसऱ्याला ओकारीने शिनवते, त्या माशीच्या घाणेरड्या कृत्याचे जे तामस कर्म आठवण करून देते, तेही करण्याकरता मला सामर्थ्य आहे की नाही, हा पुढील विचार तर करावा. पण तसे काही न करता तो कर्म करतो. माझे सामर्थ्य केवढे आहे? कर्म करीत असताना प्रसंग कोणता आहे? आणि कर्म केल्यानंतरही येथे काय प्राप्ती आहे? या विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाने पुसून मी हे कर्म करणार नाही अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो. आपला आश्रय जाळून जसा अग्नी फैलावावा, अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून समुद्र जसा खवळावा, मग तो अग्नी अथवा समुद्र थोडेफार जाणत नाही व मागे पुढे पाहत नाही, मार्ग व अमार्ग एकवट करीत चालतो. त्याप्रमाणे करण्यास योग्य व अयोग्य अशी कर्मे रगडीत आपले व परके याचा विचार न करता जे कर्म होते ते खरोखर तामस कर्म आहे असे समज. अर्जुना, तीन भिन्न गुणांमुळे तीन भिन्न प्रकारच्या झालेल्या कर्माचे असे हे उपपत्तीसह विवेचन केले. आता याच कर्माचे आचरण करीत असताना कर्माभिमानी करता जो जीव, तो देखील तीन प्रकारचा झाला आहे. ज्याप्रमाणे 4 आश्रमांच्या योगाने एक पुरुष 4 प्रकारचा दिसतो, त्याप्रमाणे कर्माच्या 3 प्रकारांमुळे करता 3 प्रकारचा झाला आहे. परंतु त्या तिहींपैकी आता तर सात्विक करता तुला सांगेन, तू लक्ष देऊन ऐक. तर ज्याप्रमाणे 52 नामक चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा टाकून नीट वाढतात, अथवा ज्याप्रमाणे नागवेलीस फळ न येताच त्या सफल आहेत, त्याप्रमाणे जो फलाच्छा टाकून नित्याधिक कर्मे करतो, परंतु त्याच्या नित्याधिक कर्मांना मुळीच फळ नाही असे नाही, अथवा त्या नित्याधिक कर्माचे फळ व्यर्थ जातेही असे नाही. अर्जुना, फळालाच फळे कसली आणि नित्याधिक कर्मे फार आदराने करतो, परंतु ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग
गडबड अथवा गर्जना करीत नाहीत. त्याप्रमाणे तो मी नित्याधिक कर्मे केली असा कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही. याचप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य असा कर्माचा समुदाय उत्पन्न होण्याकरता या नित्यानित्य कर्मांना जो काल असेल त्याचे उल्लंघन न करणे व त्या कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे ते साधणे आणि कर्माचा निर्णय शास्त्रांच्या दृष्टीने पाहणे, कर्मा वाचून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणे, कर्माच्या पलीकडे मनाला जाऊ न देणे, कर्माचरणासंबंधाने शास्त्राने घालून दिलेली नियमरूपी बंधने पाळणे, हा निग्रह सहन करण्याकरता चांगल्या सर्वोत्कृष्ट धैर्याची जागती चिंता जो मनात बाळगतो आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता तो देहसुखाची पर्वा करीत नाही. याप्रमाणे नित्याधिक कर्मे करीत असताना जशी त्याची निद्रा दुरावते, भुकेची आठवण होत नाही व सुखाची ज्याच्या शरीराला भेट होत नाही, ज्याप्रमाणे सोने अगदीत तापविले असता वजनात कमी आले तरी कसास वाढते, त्याप्रमाणे कर्मे करण्यात त्याचा उत्साह अधिक असतो. स्त्रीचे जर पतीवर खरे प्रेम असेल तर पतीच्या मरणानंतर जिवंत राहणेही तिला राजीरवाणे वाटते. म्हणून पती मृत झाला असता ती सती जाणाऱ्या पतिव्रतेच्या अंगावर अगणित उडी घालीत असताना भीतीचे रोमांच दृष्टीस पडतील काय? अर्जुना, तर मग आत्म्या एवढ्या प्रिय अत्यंत प्रिय वस्तूवर ज्याचे प्रेम बसले आहे त्या आत्म्याच्या प्राप्तीकरता कर्मे करीत असताना तरी त्याच्या देहाला कितीही दुःख होत असले तरी त्यास त्याचा खेद होईल काय? म्हणून जो जो विषय सुख कमी होईल व देहांकार नाहीसा होईल तो कर्मे करण्यात ज्याचा आनंद दुप्पट वाढतो, अशा रीतीने जो कर्म करतो आणि एखाद्या वेळी ते कर्म करणे बंद पडण्याचा प्रसंग आला तर जेव्हा एखादा गाडा झपाट्याच्या वेगात कड्यावरून खाली येताना मोडतो तेव्हा तो गाडा जसा आपणावर कठीण प्रसंग आला असे मानत नाही, त्याप्रमाणे कर्मे करीत असताना जरी कर्मे करणे बंद पडले तरी जो संकोचित होत नाही अथवा आरंभलेले कर्म जर पूर्णपणे सिद्धीस गेले तर तोही आपण एक मोठा जय मिळवला असे मिरवावयाचे तो जाणत नाही. अर्जुना, अशा खुणेने जो कर्म करताना दिसतो त्याला खरोखर सात्विक करता असे म्हणावे. आता अर्जुना, राजसकर्ता ओळखण्याची खूण अशी आहे की जगातील सर्व अभिलाषांचे तो आश्रयस्थान झालेला असतो.